नमस्कार आणि डिकोडरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी वर्षातील आमच्या सर्वात महत्त्वाच्या शोपैकी एक सादर करत आहोत, ज्यामध्ये आम्ही येत्या 12 महिन्यात जग आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार आहे हे डिकोड करणार आहोत। ज्यांना भविष्याचं नियोजन करायचे आहे आणि गुंतवणूक करावी की नाही हे समजून घ्यायचे आहे, त्यांनी अद्भुत गुंतवणूकदार आणि लेखक हुशार रुचिर शर्मा यांचे 2026चे टॉप 10 ट्रेंड्स नक्कीच लक्षपूर्वक ऐकावेत। रुचिर शर्मा हे फायनान्शियल टाइम्सचे कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर आहेत आणि अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात त्यांच्या व्हॉट वेंट रॉंग विथ कॅपिटलिझम या नव्या पुस्तकाचाही समावेश आहे। ते ब्रेकआउट कॅपिटलचे संस्थापक आणि रॉकफेलर इंटरनॅशनलचे चेअरपर्सन आहेत। बरं, आजचा कार्यक्रम 2 भागांमध्ये आहे। भाग 2 मध्ये 2026चा वेध घेतला आहे, पण आधी आपण यावरही एक नजर टाकू की गेल्या वर्षी रुचिर यांचे अंदाज किती अचूक ठरले। मी सुरुवातीलाच पुन्हा एकदा हे स्पष्ट करू इच्छितो की हे सर्व संशोधन आणि निरीक्षणं रुचिर आणि त्यांच्या हुशार टीमने केली आहेत। आणि हो, कृपया सबस्क्राईबवर क्लिक करा आणि डिकोडरला फॉलो करा। यावर्षी जगभरातील आणि भारतातील घटनांविषयी नियमित आणि वेगवेगळे दृष्टिकोन मिळवण्यासाठी। पण सर्वात आधी रुचिर, पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुमच्या या धावपळीच्या जीवनातही तुम्ही आलात हे खूप छान आहे। बरोबर, तुम्ही एकदाच वेळ काढलात हे खूप छान आहे। खरं तर हा माझा वर्षातील सर्वात आवडता शो आहे आणि प्रणॉय, मला इथे येऊन आनंद झालाय। धन्यवाद। आणि आम्ही तुमच्या गेल्या वर्षीच्या अंदाजावर खूप कठोर असू। मला त्याची सवय आहे। मला वाटतं की या बाबतीत मी आता 1 दशकाहून अधिक काळापासून टीकेच्या केंद्रस्थानी राहिलो आहे। ठीक आहे, चला तुम्ही गेल्या वर्षी केलेल्या अंदाजाची आणि प्रत्यक्षात काय घडलं याची तुलना करून सुरुवात करूया। पहिलं म्हणजे तुम्ही म्हणाला होतात की अमेरिकेच्या वर्चस्वाच्या अलीकडील पॅटर्नमध्ये उलटफेर होईल। प्रत्यक्षात नेमकं तेच घडलं। आंतरराष्ट्रीयनं अमेरिकेपेक्षा 2 पट दुप्पट चांगली कामगिरी केली। ते बघा, युरोप शेअर बाजारात 35% परतावा, अमेरिका 18%। अगदी उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही 34%, अमेरिका 18%। हे सर्व चीन, जपान, संपूर्ण जग भारत वगळता भारत थोडा कमी होता, फक्त 3%। आणि हे डॉलरच्या संदर्भात आहे असं तुम्ही म्हणालात। हो, तर मला वाटतं की गेल्या वर्षी यावेळी प्रणॉय सार्वत्रिक एकमत असं होतं की जगात गुंतवणूक करण्यासारखी एकमेव जागा अमेरिका होती। म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर उदाहरणार्थ जागतिक इक्विटी बेंचमार्कमध्ये अमेरिकेचा वाटा सुमारे 66% होता। अरे देवा, बरोबर, म्हणजे प्रत्येकाला खात्री पटली होती की तुम्ही पैसे गुंतवू शकता अशी एकमेव जागा अमेरिका आहे। आणि त्याचे श्रेय द्यायला हवे की अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेच्या शेअर बाजारासाठी मागील वर्ष तुलनेने चांगले गेले। 18% हा परतावा 10%च्या दीर्घकालीन सरासरी परताव्यापेक्षा खूप जास्त आहे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेनेही चांगली कामगिरी केली, जसे आपण पाहू। पण तुलनात्मक आधारावर उर्वरित जगाने अमेरिकेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली, खरं तर कदाचित गेल्या 15 वर्षातील सर्वात मोठ्या फरकाने। वाह! तर मला वाटते की ही एका ट्रेंडची सुरुवात आपण पाहू की 2017 मध्ये घडल्याप्रमाणे हे फक्त एकदाच घडणारे आहे की हा एका दीर्घकालीन ट्रेंडचा भाग आहे। पण मला असे वाटते की 2025 हा एक मोठा वळणबिंदू होता। बरोबर, आणि उर्वरित जगाचे शेअर बाजार पुढील काही वर्षात अधिक चांगली कामगिरी करत राहतील। नाही, म्हणजे तुम्ही जेव्हा तो अंदाज वर्तवला तेव्हा मला खरं तर धक्काच बसला होता, कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अमेरिका खूप चांगली कामगिरी करत होती आणि तुम्ही अचानक म्हणालात की मी तुलनेने उलट करणार आहे। हो, काय संकेत? म्हणजे काय? तुम्ही ते कसे पाहिले? बरं, त्यातला काही भाग असा आहे की तुम्हाला माहिती आहे, जेव्हा असं सार्वत्रिक एकमत असतं, जिथे प्रत्येकाचं मत सारखंच असतं, तेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता की खरेदी करायला कोण उरलाय? की जर प्रत्येक जण एक प्रकारे आधीपासूनच तेजीत असेल बरोबर, एका देशाबद्दल, तर नक्कीच त्यांनी आपलं सर्व भांडवल तिथे आधीच गुंतवलं असेल। आणि म्हणून मला वाटतं की हाच तो मुद्दा आहे की अमेरिका नेहमीच जगातील सर्वात प्रमुख शेअर बाजार आणि तिची सर्वात मोठी अर्थव्यवस्था सुद्धा आकारात। पण तुम्हाला माहिती आहे, या गोष्टी त्या बाबतीत उलटतात। हो, गेल्या 100 वर्षामध्ये नेहमीच असे घडले आहे। पण तुम्ही अशा अनेक काळातून, अगदी दशकांमधून सुद्धा गेला आहात जेव्हा उर्वरित जगाने अधिक चांगली कामगिरी केली आहे। बर, तो एक अद्भुत अंदाज होता। आणि जसा मी वेल्थ मॅनेजमेंट फर्म 360च्या क्लायंट्सना सल्ला देत आलो आहे की त्यांना खरोखरच फक्त अमेरिकेत गुंतवणूक करण्याच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे। दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की अमेरिकेने एक मोठी चूक केली आहे। वित्तीय तूट ही तिच्या स्वतःच्याच वर्गात आहे।
प्रत्यक्षात जे घडलं ते म्हणजे टॅरिफ्समुळे वित्तीय चिंता कमी झाल्या आणि 10 वर्षांचे यील्ड्स कमी झाले. पण GDPच्या टक्केवारीनुसार वित्तीय तूट पहा. अमेरिका 6.9 वरून 6 वर, पण तरीही 6%. युरोपच्या तुलनेत जे निम्मे 3% आहे. भारत तर अमेरिकेपेक्षाही खूप कमी आहे, 4.8. आणि उदयोन्मुख बाजारपेठा एकंदरीत 4.8. त्यामुळे अजूनही खूप जास्त, पण थोडी कमी झाली. हो, तर मला वाटतं की हे माझ्यासाठी काहीसं आश्चर्यकारक होतं आणि जशी मी अपेक्षा करत होतो तसं हे घडलं नाही. कारण मला वाटतं की अमेरिकेत अर्थसंकल्पीय तूट कमी करण्याची प्रेरणा खूप कमी आहे आणि राजकारणी जोपर्यंत ते संकटाचा सामना करत नाहीत, बरोबर, त्यांची सवय फक्त जास्त खर्च करण्याची आणि जिथे शक्य असेल तिथे कर कमी करण्याची. कारण त्यांना एका प्रकारे पैसे परत द्यायचे असतात किंवा त्यांना फक्त दुसऱ्यांचे पैसे खर्च करायचे असतात. बरोबर, तर राजकारणी हेच करतात. बरोबर. तर वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही मोठ्या संकटाशिवाय अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट कमी झाली. कारण इथे टॅरिफ्सनी खूप मोठी भूमिका बजावली. टॅरिफ्समधून मिळणाऱ्या महसुलानं GDPच्या 1% इतके योगदान दिले अमेरिकेच्या वित्तीय तुटीमध्ये आणि त्यामुळेच वित्तीय तूट कमी करण्यास मदत झाली. ठीक आहे. तर मला वाटतं की अमेरिकेने, तुम्हाला माहिती आहे, हे करण्यात यश मिळवलं आहे. पण तरीही 6% जास्त आहे. 6% अजूनही खूप जास्त आहे आणि माझा अजूनही विश्वास आहे की ही अमेरिकन आर्थिक मॉडेलमधील एक मूलभूत त्रुटी आहे की ते GDPच्या सुमारे 3% अर्थसंकल्पीय तूट चालवत असत. वा. गेल्या दशकाच्या बऱ्याच काळात, जसे की 2010च्या दशकात, आता सरासरी 6% असल्याचे दिसते. जणू काही हेच नवीन सामान्य आहे असे वाटते. वा, खरं तर हा खूप मोठा बदल आहे. हो, आणि मला वाटतं की जसं आपण नंतर शोमध्ये चर्चा करू, मला शंका आहे की 6%चा आकडा आणखीन वाढेल 2026 मध्ये. वा. पण किमान 2025 मध्ये बॉन्ड यील्ड्स तितके वाढले नाहीत. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला काहीसा दिलासा मिळाला. बरोबर. कारण अर्थसंकल्पीय तूट वाढत नव्हती. बरोबर. तुमचा गेल्या वर्षीचा तिसरा अंदाज असा होता की अमेरिका कमी अपवादात्मक दिसेल. प्रत्यक्षात जे घडलं ते म्हणजे अमेरिकेची वाढ AIच्या मोठ्या वाढीनंतरही मंदावली आणि AI वर किती पैसा खर्च झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अमेरिकेत काय झालं ते बघा. वास्तविक GDP वाढ 2.8 वरून 2.1% वर आली, तर जागतिक वाढ स्थिर राहिली आणि भारतात ती वाढली, पण अमेरिकेची वाढ घसरली नाही. पण मला अजूनही वाटतं की अमेरिकेने 2.1% दराने वाढ करणं हे तुलनेने प्रभावी आहे. कारण त्याचा पाया खूप मोठा आहे. तो एक मोठा पाया आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या आधीच्या वर्षांमध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था काही वर्षात आणखी वेगाने वाढत होती, विशेषतः उर्वरित जगाच्या तुलनेत नाममात्र बाबतीत. गेल्या वर्षी तो ट्रेंड तुम्हाला माहिती आहे जसा काहीसा कमी झाला, कारण बाकीचे. म्हणून मला वाटतं की जी मोठी गोष्ट पहिल्या ट्रेंडमध्ये आणि तिसऱ्या ट्रेंडमध्ये होती ती सामान्य आहे. अमेरिकेसाठी वाईट वर्ष होतं असं नाही. अमेरिकेची अर्थव्यवस्था टिकून राहिली, जरी ती मोठ्या प्रमाणावर टिकली, कारण ती AI वरतील एक मोठी पाईच बनली आहे. पण 2025ची मोठी गोष्ट म्हणजे उर्वरित जग होतं दोन्ही बाबतीत. शेअर बाजार आणि आर्थिक वाढीच्या बाबतीत लोकांनी अपेक्षलेल्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली. तर ती खरंच 2025ची मोठी गोष्ट होती. बाकीच की अमेरिकन अपवादवाद संपुष्टात आला. बाकीचं जग आणि भारत 7.2. हो, पण आता भारताच्या GDP प्रकारच्या डेटावर आपण चर्चा करू शकतो की त्यातला काही भाग तांत्रिक आहे, कारण GDP डिफ्लेटरमधील महागाईचा डेटा वास्तविक GDP वाढीला कदाचित जास्त दाखवत आहे. बरोबर. बरोबर. पण सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत आहे, भारताप्रमाणे आणि उर्वरित उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही आर्थिक वाढ चांगली झाली, विशेषतः अमेरिकेच्या तुलनेत अपेक्षांच्या मानाने. बरं, मला हे सांगितलंच पाहिजे की आपण आधी चर्चा केलेल्या माझ्या आवडत्या विषयांपैकी एक 7.2 हे उत्तम आहे. हो. पण मी 25 वर्ष दरवर्षी चीनला जात होतो आणि मी डेंग शाओपिंग यांना पाहिलं आणि ते 12% 14% वाढत होते. बरोबर. तर 7.2 पूर्वीपेक्षा खूपच चांगला आणि असायलाच हवा. बरं, खूप चांगला नाही, पण एक बऱ्यापैकी चांगला दर. पण जोपर्यंत आपण 12-14 गाठत नाही, आपण आणखीन एक आशियाई चमत्कार. हो, जसं तुम्ही म्हणता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बोलायचं झालं तर जेव्हा आपण 12 किंवा 14% पोहोचू तेव्हाच आपल्याला आनंद व्हायला हवा. माझा यावर खरंच विश्वास आहे. हो, पण त्यासाठी आपल्याला अजून खूप काही करायची गरज आहे. आणि तुम्हाला माहित आहे, आपण याबद्दल बोलू जसा शो पुढे जाईल, की जर भारताला खूप वेगाने विकास करायचा असेल किंवा हे विकासाचे दर टिकवून ठेवायचे असतील,
तर कारण त्याचा आधारही कमी आहे. हो, कमी आधाराव्यतिरिक्त काही तांत्रिक समस्या आहेत. म्हणूनच विकासाचा दर तुम्हाला माहिती आहे म्हणजे 8% जवळ दिसतो. त्याऐवजी शक्यतो खऱ्या 6% बरोबर जे आपण करू शकलो असतो येत्या वर्षभरात वगैरे दिसेल. बरोबर. आणि त्यामागचं कारण असं आहे की GDP डिफ्लेटरमुळे काही समस्या निर्माण होण्याव्यतिरिक्त याबद्दल फार तांत्रिक तपशिलात न जाता सांगायचं तर मूळ मुद्दा हा आहे की जो आपण बोललेल्या भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीत दिसून येतो, जो इतर डेटामध्येही दिसून येतो, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत की भारताला खूप जास्त परकीय भांडवलाची गरज आहे आणि खूप कमी लोकांना निर्यात करण्याची गरज आहे. पण त्याऐवजी भारतात आपल्याला असं दिसतंय की प्रत्यक्षात परकीय भांडवल या देशात येतच नाहीये. खरं तर ते भारतातून बाहेर जात आहे. हो. यावर्षी ती खरं तर खूप चिंताजनक गोष्ट होती. हो, आणि दुसरा मुद्दा हा आहे कारण एक मोठी गोष्ट म्हणजे चीनच्या 12% एक मुख्य कारण होतं आत येणारा पैसा. जसं की हो, विशेषतः थेट परकीय गुंतवणूक थेट परकीय गुंतवणूक. की त्यांना मिळत होती. म्हणजे GDPच्या 3 ते 4% थेट परकीय गुंतवणूक या भरभराटीच्या काळात. तर भारताची निव्वळ FDI शून्याच्या जवळ आहे वा, हे खूप महत्त्वाचं. आणि एकूण FDI सुद्धा GDPच्या 1% जवळ आहे. तर मला वाटतं की भारताने हाताळायला हवा असा मूलभूत मुद्दा हा आहे की आपण अधिक परदेशी भांडवल कसे मिळवायचे, कारण आपल्याला त्याची गरज आहे. कारण खाजगी विशेषतः गुंतवणूक, उद्योगांमध्ये थेट गुंतवणूक वगैरे. बरोबर. कारण त्यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरणात सुद्धा मदत होते. हो हो. आणि तसेच ज्याबद्दल आपण बोलू की तुम्ही कमी लोकांना देशाबाहेर कसे पाठवाल. म्हणजे असं की खूप लोक भारत सोडून जात आहेत, विशेषतः आता मोठ्या प्रमाणावर. की मला वाटतं गेल्या वर्षभरात सुमारे 7 लाख लोकांनी भारत सोडला. तो आकडा गेल्या दशकात 3 लाखाच्या जवळपास असायचा वा. आणि 2 दशकापूर्वी जवळपास संतुलित होत. तर लोक देश सोडून जाण्याचा हा वेगवान कल आपल्याला इथे का दिसत आहे? बरोबर. मला वाटतं की त्या 2 गोष्टी आहेत ज्या मला वाटतं आपल्याला संबोधित करण्याची गरज आहे. हे खूप मनोरंजक आहे ही वाढ. मला वाटतं तुम्ही यावर नंतरही बोलाल. हो. विसाचे सर्व निर्बंध असूनही आणि सर्व प्रकारच्या इमिग्रेशन विरोधी असो, आपण त्यावर नंतर बोलू. हो, बरोबर आहे. तुम्ही केलेला चौथा अंदाज असा होता की नवीन तारे उदयास येतील आणि प्रत्यक्षात 2025 मध्ये अमेरिकेपेक्षा वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख बाजारपेठांची संख्या वाढली. 2024 मध्ये अमेरिकेपेक्षा जास्त दरडोई GDP वाढ असलेल्या 52% उदयोन्मुख बाजारपेठा होत्या. 52. गेल्या वर्षी ती 76 पर्यंत वाढली. आता तुम्ही हे घडेल याचा अंदाज कसा लावला? कारण मला वाटते की सर्वप्रथम कमी पाया असल्यामुळे अनेक उदयोन्मुख बाजारपेठांनी अमेरिकेपेक्षा वेगाने वाढायला पाहिजे. बरोबर. पण 52 वरून 76. आणि असंच 2000च्या दशकात घडायचं, जेव्हा सर्व उदयोन्मुख बाजारपेठा तेजीत होत्या. पण उदयोन्मुख बाजारपेठांसाठी मागची सुमारे 10 वर्ष खूप 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 कठीण होती. त्यामुळे माझा मुद्दा असा होता की त्यांनी पुरेशा आर्थिक सुधारणा केल्या आहेत, त्यांनी आपली व्यवस्था सुधारली आहे आणि आता ते अधिक चांगल्या प्रकारे वाढण्याच्या स्थितीत आहेत. ती माझी मूळ भावना होती. बरोबर. जेव्हा मी उदयोन्मुख बाजारपेठांचा आढावा घेतला हो हो. आणि ते एक प्रकारे स्वतःचं उलगडत आहे. हो. आणि मला वाटतं की याला गती मिळेल तर काही देश आहेत, मग ते AIच्या वाढीमुळे असो, जसे की तैवान वगैरे, तुम्हाला माहिती आहे खूप वेगाने वाढत आहेत. तैवानने अप्रतिम कामगिरी केली आहे. हो, म्हणजे एक मोठी यशोगाथा आहे. आणि व पूर्व युरोप आणि इतर ठिकाणचे देश जिथे विकासाला गती मिळाली. तर मला वाटतं की ही उदयोन्मुख बाजारपेठांसाठी एक चांगली बातमी आहे. बरोबर. की एका अशा कालावधीनंतर जिथे अनेक देशांमध्ये अमेरिकेच्या तुलनेत विकास दर कमी होत होता, आता अमेरिकेच्या तुलनेत विकासाला गती मिळत आहे. त्यामुळे याचा अर्थ शेअर बाजारात अधिक चांगली कामगिरी, उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अधिक भांडवली प्रवाह आणि नवीन तारे उदयास येत आहेत. तुम्ही पाहिलेला हा एक मोठा बदल आहे. हो. एकदाच तुमचं बरोबर ठरलं. ठीक आहे, तुमचा 5वा अंदाज होता की चीनमध्ये पुन्हा गुंतवणूक करता येईल. आता तुम्ही बरीच वर्ष चीनबद्दल थोडे नकारात्मक होता आणि मग मी हा अंदाज पाहिला आणि मी म्हणालो हा एक मोठा बदल आहे की तुम्हाला अचानक एक वळण दिसलंय. प्रत्यक्षात काय झालं, चीनच्या स्टॉक्सनी युनायटेड स्टेट्सपेक्षा 2 पट अधिक परतावा दिला. चीनच्या शेअर बाजाराचा परतावा 31% होता आणि अमेरिकेचा 18% होता. केवढा मोठा बदल. हो, तर मला असं जाणवत होतं की खूप जास्त लोक चीनबद्दल निराशावादी झालेत. म्हणजे असं की हो, चीनमध्ये त्यांच्या कर्जापासून ते लोकसंख्येपर्यंत अनेक समस्या आहेत, लोकसंख्या कमी होत आहे. पण मला वाटतं की झालं असं की परदेशी गुंतवणूकदार समुदाय आणि इतर सर्वजण चीनला गुंतवणूक करण्यायोग्य नाही असं म्हणत होते.
की आम्ही चीनमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. आणि मग मला वाटतं की त्यांना पुन्हा एकदा हे समजलं की नाही, जेव्हा AI आणि तंत्रज्ञानासारख्या गोष्टींचा प्रश्न येतो तेव्हा चीन अजूनही एक खूप चांगला पर्याय आहे. आणि म्हणून मला वाटतं की जगभरात होत असलेल्या AIच्या तेजीमुळे आणि चीनकडे AIमध्ये इतकी क्षमता आहे, यामुळे चीनचा शेअर बाजार त्यांच्या अलिबाबा, टेन्सेंट सारख्या कंपन्यांच्या नेतृत्वात एक मोठं पुनरागमन करू शकला. तुम्हाला माहिती आहे, बरोबर. तुम्हाला माहिती आहे, आणि इतर काही कंपन्या ज्यांच्याकडे खूप स्पर्धात्मक LLM मॉडेल विकसित केले. बरोबर. म्हणून चीनी शेअर बाजाराने तुलनेने चांगली कामगिरी केली आणि पुन्हा गुंतवणूक करण्यायोग्य झाला, जे की नंतर हो हो, अनेक वर्ष टाळले गेल्यानंतर. तुमच्याकडूनही अनेक वर्षांपासून, आणि मग हा बदल, आणि तो बरोबर ठरला. हो, मला वाटतं. दुसरा एक, खरं तर तुम्ही केलेला 6वा अंदाज खरोखरच आश्चर्यकारक होता. तुम्ही म्हणालात की भारतातील स्मॉल कॅप्स आता आकर्षक राहणार नाहीत, आणि हे स्मॉल कॅप्सनी मिड कॅप्स आणि लार्ज कॅप्सपेक्षा अनेक वर्ष चांगली कामगिरी केल्यानंतर होतं. खरं तर काय झालं, स्मॉल कॅप्सनी सर्वात वाईट कामगिरी केली. लार्ज कॅप्स 10.5ने वाढले, मिड कॅप्स 6.2ने आणि स्मॉल कॅप्स उणे 5.3ने खाली गेले. आता अनेक वर्षापासून एक संपूर्ण बदल झाला आहे, जिथे स्मॉल कॅप्समध्ये गुंतवणूक करणे ही मुख्य गोष्ट होती, आणि गेल्या वर्षी याच्या उलट झाला. हो, आणि हे सर्व आकडे रुपयांमध्ये आहेत. त्यामुळं अर्थातच डॉलरच्या बाबतीत ते तर आणखीन थोडे जास्त आहे. हो, पण तुलनेनं ते तसंच असेल जसं म्हणतात. ते बरोबर आहे तिथं. पण इथला मुद्दा हा आहे की व्हॅल्युएशन्स, माहिती आहे ना, हे आहे. म्हणजे आपण विसरतो, आपण या सगळ्या उन्मादात अडकतो आणि आपण विसरतो की व्हॅल्युएशन्स नावाची एक गोष्ट असते. बरोबर बरोबर. की स्मॉल कॅप स्टॉक्सचे व्हॅल्युएशन्स खूप महाग झाले आहेत, आणि हे देखील की स्मॉल कॅप स्टॉक्सकडून त्यांच्या कमाई वगैरेच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा खूप जास्त होत्या. पण आता खरं तर आपण जे पाहत आहोत, आणि ही सर्वसाधारणपणे थोडी चिंतेची बाब आहे, ते हे आहे की एकूण बाजाराची, गेल्या वर्षभरातील एकूण बाजाराची महसूल वाढ फक्त 4% राहिली आहे. बरोबर. GDP वाढीमध्ये जे झालं आहे त्याच्याशी एक मोठी तफावत आहे, बरोबर. कारण आपण बोलत आहोत 8% GDP वाढ, आणि तरीही एकूण शेअर बाजाराची महसूल वाढ 4% आहे, आणि स्मॉल कॅप्स महसूल आणि नफ्याची वाढ प्रत्यक्षात नकारात्मक झाली आहे. ते अगदी एकूणच हो, बरोबर. तर मला वाटतं की खरं तर तेच त्याला खाली खेचत आहे, मोठा बदल. की या काही स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये मूल्यांकनात मोठी वाढ झाली आहे, कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर. बरोबर. आणि मग गेल्या वर्षभरात आपण पाहिलं आहे की विशेषतः स्मॉल कॅप्सची महसूल वाढ, नफ्याची वाढ नकारात्मक झाली आहे. एकूण बाजाराची ती मंदावली आहे, काय बदल आहे. पण त्यांच्यासाठी ती कमी आहे, नकारात्मक झाली. तर मला वाटतं ही एक खरी अडचण आहे. आणि पुन्हा हे तुम्हाला सांगतं की GDP वाढ आणि इतर गोष्टींवर आपल्याकडे असलेल्या सर्व हेडलाईनमधील आशावादाच्या पलीकडे शेअर बाजार थोडी वेगळी कहाणी सांगत आहे. कारण स्मॉल कॅप स्टॉक्स, बरं, शेअर बाजार अशी जागा आहे जिथे पॅनिक लोक त्यांचे पैसे लावतात, जिथे त्यांच्या शब्दांना कृतीची जोड असते, आणि ते खरं तर वास्तववादी आहे. हो, कारण मला वाटतं की हे या कारणामुळे पण आहे की हे स्मॉल कॅप स्टॉक्स आर्थिकदृष्ट्या खूप जास्त संवेदनशील असतात. ठीक आहे. त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होत आहे, जिथे साहजिकच कुठेतरी मंदी येत आहे, ज्यामुळे महसूल आणि नफ्यात नकारात्मक वाढ होत आहे. बरोबर. तुम्ही गेल्या वर्षी केलेल्या 10 अंदाजांपैकी 7वा अंदाज हा होता की AIवर जास्त खर्च होईल, ज्यामुळे मोठ्या टेक कंपन्यांना फटका बसेल. आणि आपल्याकडे हे मॅग्निफिसंट 7, किंवा ज्यांना मॅग 7 म्हणून ओळखले जाते, ते US मार्केटचे नेतृत्व करत आहेत. हो. मॅग 7 US रिटर्नच्या बाबतीत 23% आणि स्टँडर्ड अँड पुअर इंडेक्स फक्त 18%. त्यामुळे मॅग 7ने इतर स्टॉक्सपेक्षा खूप चांगली कामगिरी केली. हो, तर मला वाटतं की हे माझ्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, मी AIच्या शक्तीवर खूप विश्वास ठेवतो, आणि या गोष्टीवर की AIचा उत्पादकतेवर मोठा परिणाम होणार आहे. पण मला याची खूप काळजी वाटते की यापैकी काही कंपन्या जो पैसा खर्च करत आहेत आणि या भांडवलावर त्यांना परतावा कसा मिळणार आहे, मला वाटतं हीच माझी चिंता राहिली आहे. आणि मला वाटलं होतं की 2025 मध्ये गुंतवणूकदार याबद्दल अधिक चिंतित होते. बरोबर. आणि आता पुढील आलेख जसं दाखवतो की हो, हे बघा, हो, जास्त खर्च केल्यानं नुकसान होणार आहे, पण मॅग्निफिसंट 7, मॅग 7 ते विभागले गेले. आणि गुगल 66%, आणि त्यांनी AIमध्ये थोडी उशिरा सुरुवात केली, आणि मायक्रोसॉफ्ट जे होते, ज्यात फक्त 16% वाढ झाली, ते प्रवर्तकांपैकी एक होते. तर आणि ॲमेझॉन 5%. तर किती मोठा फरक आहे, 66 ते 5%. हे विभाजन का?
हो, पण मला वाटतं की हे तुम्हाला एक वेगळीच कहाणी सांगतं. तर जसं मी म्हणालो, मला अपेक्षा होती की चिंता व्यक्त केली जाईल, की गुंतवणूकदार विचारू लागतील की ठीक आहे, हा सगळा पैसा कुठे जात आहे? आणि मला वाटतं की त्याऐवजी आपण जे पाहिलं ते हे होतं. एकंदरीत चिंता होत्या असं दिसत नाही, कारण एकूण परतावा खूप चांगला होता. पण जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर त्या चिंता समोर येत आहेत. ॲमेझॉनची कामगिरी का कमी झाली? मेटाने सुद्धा तुम्हाला माहिती आहे तितकी चांगली कामगिरी केली नाही. याचं कारण असं होतं की या कंपन्या खूप जास्त खर्च करत आहेत आणि खरं तर त्या पहिल्यांदाच कर्ज घ्यायला सुरुवात करत आहेत त्यांच्या AI मधील गुंतवणुकीसाठी. बरोबर. तर दुसरीकडे गुगल आणि एनव्हिडिया त्या अजूनही भरपूर नफा मिळवून देतात. त्या कोणतंही कर्ज घेत नाहीत, कारण हे खूपच रंजक. त्यांच्याकडे भरपूर रोख रक्कम जमा होत आहे. आणि गुगलची विशेषतः त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे, जी बाजारात अल्फाबेट म्हणून ओळखली जाते, कारण ते सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी करत आहेत. तर ते चिप्सच्या आघाडीवर त्यांच्याकडे असलेल्या AI मॉडेल्समध्ये मोठी प्रगती करू शकले आणि आता त्यांच्याकडे गुगल आणि यूट्यूब सारखे सर्च इंजिन आहेत. यूट्यूब तर फक्त अभूतपूर्व. आकाशाला भिडत आहे. हो हो. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं की अगदी भारतात सुद्धा ते आकडे आहेत जसे की खूपच जास्त आहेत, कारण ते आता सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण बनलं आहे. हो, TV स्टेशन असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. सर्वसामान्य व्यक्तीसाठी दररोज 60 कोटीहून अधिक लोक ते पाहतात असं मला सांगण्यात आलं आहे. बरोबर. तर मला वाटतं की खरं तर हेच घडलं आहे की ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत आणि म्हणूनच गुगल चांगली कामगिरी करत आहे. आणि इतर काही AI कंपन्यांच्या उलट ज्या आता AI मधील त्यांच्या गुंतवणुकीसाठी खूप कर्ज घेत आहेत, गुगल आणि एनव्हिडियाकडे अजूनही भरपूर पैसा आहे. तर मला वाटतं की ती तफावत दिसून येत आहे. मला इथे एक लहानशी गोष्ट नमूद करायची आहे की जेव्हा मी 3-4 वर्षापूर्वी सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रवास करायचो, तेव्हा लोक गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांच्याबद्दल खूप साशंक होते. पण सुंदर पिचाई यांनी काय केले आहे ते पहा. ते इतरांच्या पुढे आहेत. 66% म्हणजे किमान गेल्या वर्षी. हो हो, गेल्या वर्षी. हो. पण तर मला आशा आहे की त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे, कारण म्हणजे त्यानं खरोखरच कामगिरी केली आहे. अल्फाबेटसाठी एक उल्लेखनीय वर्षासारखं किंवा हो ज्या नावाने त्यांना ओळखलं जातं ते गुगल. हो, बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे. तुमच्या 10 अंदाजांपैकी तुमचा 8वा अंदाज होता की अमेरिकेशिवाय जगभरात व्यापार वाढतो. खरं तर अमेरिकेत व्यापार कमी झाला आणि अमेरिकेबाहेर वाढला. आता अमेरिकेनं टॅरिफ लादले, पण निर्यातीच्या वाढीचे दर बघा. अमेरिका वगळता जगात व्यापार वाढीचा दर 5% वरून 6.4% पर्यंत वाढला. उत्तम. आणि अमेरिकेत ट्रम्प यांना जे हवं होतं त्याच्या जवळजवळ अगदी उलट, ते 4.6% वरून 4.1% पर्यंत खाली आलं. काय असं का झालंय? हो, मला वाटतं की ते असं आहे, म्हणजे इथे दोन गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे ट्रम्प यांनी स्पष्टपणे कर लावून व्यापार युद्ध वाढवण्याचा निर्णय घेतला. उर्वरित जगाने खूपच मनोरंजकपणे प्रत्युत्तर दिलं नाही. बरोबर बरोबर. तर ती एक गोष्ट होती ज्यामुळे व्यापार युद्धामुळे होणारं नुकसान नियंत्रणात राहील. उर्वरित जगाने हो, ते म्हणाले नाहीत आम्हीही वाढवू. हो हो, खरं तर ते म्हणाले ठीक आहे, अगदी खरं आहे. हो, म्हणजे आम्ही वाटाघाटी करू, आणि त्यामुळे व्यापार युद्धाच्या परिणामाला धक्का बसला. पण दुसरी गोष्ट म्हणजे जो कदाचित अधिक मनोरंजक ट्रेंड आहे, ज्याबद्दल मी गेल्या वर्षी बोललो होतो, तो आता दिसून येत आहे. तो म्हणजे अनेक देश म्हणतायत ठीक आहे, अमेरिका आमच्यासोबत असं करत आहे, चला आपण एकमेकांशी अधिक व्यापार कसा करायचा हे शोधूया. मी समजतो. आमचा अजूनही मुक्त व्यापाराच्या फायद्यांवर विश्वास आहे आणि हे भारतासाठीही खरं आहे. बरोबर. ते असं आहे की जर तुम्ही भारताकडे पाहिलं तर, म्हणजे पूर्वी आम्ही ज्या गोष्टींबद्दल बोलायचो त्यापैकी एक म्हणजे भारत थोडा जास्तच संरक्षणवादी होता. बरोबर. पण आता अलीकडे आपण पाहत आहोत की भारत इतर देशांसोबत अधिक व्यापार करार करू लागला आहे, आणि तेही खूप कमी वेळात. मला वाटतं त्यांनी न्यूझीलंडसोबत कमी वेळात एक करार केला. हो हो हो. आणि आता मध्य पूर्वेत तुम्हाला माहिती आहे जसं त्यांनी ओमान सोबत केलं आहे, खूप म्हणजे कमी वेळात एक व्यापक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी. म्हणून मला वाटतं की म्हणजे हीच ती गोष्ट आहे, म्हणजे असं की आणि युरोपचं जेव्हा संकट असतं तेव्हा भारत सर्वोत्तम प्रतिक्रिया देतो. हो. आणि ते करत आहे, तेच ते आत्ता करत आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अधिक वेगाने. अगदी बरोबर. मग तो व्यापार असो किंवा निर्नियमीकरण असो, ज्याबद्दल आपण बोलू, तुम्हाला माहिती आहे जसे की कायद्यातील काही बदल. म्हणून मला वाटतं की त्यांना जाणीव आहे की ते एक प्रकारे थोडे वेढलेले आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. आणि म्हणून की ते प्रतिक्रिया देत आहेत. विशेषतः व्यापाराच्या आघाडीवर
मला वाटतं आपण भारताच्या दृष्टिकोनात एक मोठा बदल पाहिला आहे इतर देशांसोबत व्यापारी करार करण्यामध्ये. आणि हे इतर प्रदेशांमध्येही खरं आहे. तुम्ही युरोप आणि लॅटिन अमेरिकेकडे पाहिलास, या सर्व ठिकाणी ते एकमेकांशी खूप जास्त व्यापार करत आहेत आणि आकडेवारी हेच दर्शवते. आणि तुम्ही जे म्हणालात त्यातली एक गोष्ट मला खूप आवडली, की तुम्हाला खात्री नाही की ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवतील की नाही, पण ते जगाला अधिक महान, पुन्हा महान बनवत आहेत. बरं, ते बाजाराच्या कामगिरीत दिसून येत आहे. हो, अगदी बरोबर. ही त्या वस्तुस्थितीवरची प्रतिक्रिया आहे. बाजाराची कामगिरी, निर्यात, कामगिरी, तो जगाला पुन्हा महान बनवत आहे. कारण तो जगाला एक प्रकारे एकत्र येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. हो, म्हणजे ऐका, जर आपल्याला या प्रतिकूल जगात स्पर्धा करायची असेल तर आपण एकजूट होणं किंवा इतर देशांशी अधिक मजबूत संबंध ठेवणं चांगलं. तर हेच इथे घडत. तर पृथ्वीला पुन्हा महान बनवणे, मेगा. ठीक आहे. हो. ठीक आहे, ते खूप छान आहे. तुमचा 10 पैकी 9 अंदाज होता की जागतिक स्तरावर खाजगी निधी मंदावेल, आणि प्रत्यक्षात जे घडलं ते म्हणजे खाजगी क्रेडिटचा प्रवाह कमी झाला आणि कंपन्या दबावाखाली आहेत. S&P गेल्या वर्षी 18% वाढला, पण प्रमुख खाजगी इक्विटी कंपन्या 12% घसरल्या. आता तुम्हाला हे जरा अधिक स्पष्टपणे सांगावं लागेल. काय प्रमुख खाजगी इक्विटी कंपन्या म्हणजे काय, हो, आणि हे का घडलं? हो, तर तुम्हाला माहीत आहे की या अशा कंपन्या आहेत ज्या साधारणपणे ऐतिहासिकदृष्ट्या प्रायव्हेट इक्विटी कंपन्या असायच्या, पण आता त्या खूप मोठ्या झाल्या आहेत. ते प्रायव्हेट क्रेडिटचं कामही करतात, जे तुम्हाला माहीत आहे बँक कर्जाऐवजी तुम्हाला माहीत आहे हे प्रायव्हेट क्रेडिट सौदे आहेत जे केले जातात, ज्याला हे लोक वित्तपुरवठा करू शकतात. तर हे प्रायव्हेट क्रेडिटचे दिग्गज आहेत जसे ते बनले आहेत. आणि इथेच फायनान्स खूप जास्त वळत आहे. ते म्हणजे गेल्या दशकभरात प्रायव्हेट मार्केट्स खूप वेगाने वाढत आहेत. पण मला वाटतं की गेल्या वर्षी जे घडलं ते हे आहे की लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते म्हणजे जर पब्लिक मार्केट्स इतकं चांगलं काम करत असतील तर मला माझे इतके पैसे प्रायव्हेट मार्केट्समध्ये अडकवून ठेवण्याची गरज आहे का? कारण तिथून बाहेर पडणं खूप जास्त कठीण आहे. तर मला वाटतं की हेच घडत होतं. आणि प्रायव्हेट इक्विटीच्या आघाडीवर आम्हाला अमेरिका आणि युरोपसारख्या ठिकाणी आढळलं की लोकांनी पाहिलेले एक्झिट्स खूपच कठीण आहेत. की या प्रायव्हेट को इक्विटी कंपन्यांनी 3, 4, 5 वर्षापूर्वी खूप उच्च मूल्यांकनावर गुंतवणूक केली होती, पण आपण बाहेर कसे पडणार? त्यामुळे एक्झिट्स बनतात खूप महत्वाचं. अधिकच मोठी समस्या. आणि प्रायव्हेट क्रेडिटवर सुद्धा लोकांनी हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की कारण प्रायव्हेट क्रेडिट मार्केटमध्ये काही 1-2 हाय प्रोफाईल समस्या निर्माण झाल्या होत्या की आम्ही थोडं बनलं, इथेही सगळी कर्ज देत आहोत, पण ह्या कंपन्यांचा कर्ज देण्याचा किंवा घेण्याचा फारसा इतिहास नाही, तर आपल्याला कसे कळणार की आपल्याला ते भांडवल परत मिळेल? सार्वजनिक बाजारांप्रमाणे नाही, ज्यांची अधिक चाचणी झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की तशा प्रकारचं हो, काय बदल आहे खरोखर. हो, त्यामुळे मला वाटतं की ही अशी गोष्ट आहे जी आपण सध्या पाहत आहोत. आणि 10 पैकी तुमचा 10वा नेहमीप्रमाणेच काहीतरी थोडं विषयांतर करणारा होता, लठ्ठपणा. यावर काही जादुई उपाय नाहीत, ही सर्व औषधं आणि इंजेक्शन्स इत्यादी. खरे तर जे घडले ते असे की लठ्ठपणा विरोधी औषधे अजूनही एक खळबळजनक गोष्ट होती, पण विक्री खूप होती, पण विक्री झपाट्याने मंदावली. म्हणजे ते 27%, 43%, 64% वाढत होते 2024 आणि ते 26% खाली आले. तरीही वाईट नाही, 26%. अगदी बरोबर. हो, पण का? लोक त्याबद्दल काळजीत आहेत की? बरं, एक म्हणजे तुम्हाला माहित आहे जसं की हा एक मोठा आधार आहे. हो, कारण वाढ झाली होती, बरोबर. आधीच प्रचंड वाढ झाली होती. ते खूप महत्वाचं आहे. म्हणून मला वाटतं की ती अजूनही एक लोकप्रिय गोष्ट आहे. वाढीचे दर मंदावले आहेत, त्यामुळे मला नक्की खात्री नाही. पण मला प्रामाणिकपणे सांगावं लागेल की या बाबतीत माझा पूर्वग्रह बोलतो. कारण मी थोडा निसर्गवादी आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की तुम्हाला त्याची गरज नाही. हो, तर मला वाटतं की जास्त आहेत. मला वाटतं तुम्ही बरोबर मुद्द्यावर आहात. दिसणारे दुष्परिणाम. मला वाटतं तुम्ही बरोबर मुद्द्यावर आहात खरं तर मला वाटतं की जास्त दिसणारे दुष्परिणाम आहेत. आणि त्यामुळे जसं की वाढीचे काही दर मंदावले असतील, पण यातलं काही बेस इफेक्टमुळे झालं. पण खरे सांगायचे तर ते अजूनही एकूणच खूप लोकप्रिय आहेत. हो, तुम्हाला माहिती आहे तिथं बाहेर. अर्थात स्टॉकच्या किमतीची कामगिरी आता खूपच वेगळी होत आहे. की तुम्हाला माहिती आहे काही ज्यांना नवीन मोठे यश मिळाले किंवा तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतील एली लिली सारखे हो,
खूप चांगली कामगिरी केली, तर युरोपमधील नोव्हो नॉर्डिसने तितकी चांगली कामगिरी केली नाही. बरोबर. म्हणून तुम्हाला जास्त फरक दिसत आहे. कदाचित बाजार आणखीन परिपक्व होत आहे. बरोबर. म्हणून मला वाटत नाही की ही फॅड गेली आहे. ती अजूनही बऱ्यापैकी चर्चेत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की वाढीचा दर मंदावला आहे. आणि ऑपेरा मंत्रालयाने ते दाखवले की ते अजूनही एक फॅड आहे. ठीक आहे, तुमच्या स्कोअर कार्डचा एक छोटा आढावा घेऊया. मी तुम्हाला 10 पैकी 8 देतो, जे खरं तर खूपच चांगलं आहे. पहिलं, तुम्ही म्हणालात अमेरिकेच्या वर्चस्वाच्या अलीकडच्या पद्धतीत एक उलटफेर. अगदी बरोबर. दुसरं, तुम्ही म्हणालात अमेरिकेची घातक त्रुटी, वित्तीय तूट ही तिच्या स्वतःच्याच वर्गात आहे. तुम्ही त्या बाबतीत बरोबर नव्हता. बरोबर. अमेरिका कमी अपवादात्मक दिसेल. अगदी बरोबर. बरोबर. तुम्ही म्हणालात नवीन तारे उदयाला येतील. अगदी बरोबर. चीन आणि पुन्हा गुंतवणुकीस योग्य, जे तुम्ही म्हणणं असामान्य आहे, पण तुम्ही बदललात आणि तुम्ही ते अगदी बरोबर ओळखला. त्यांच्या शेअर बाजारात प्रचंड वाढ. भारतात हे आश्चर्यकारक होतं की इतकी वर्ष सर्वोत्तम कामगिरी करणारे राहिल्यानंतर स्मॉल कॅप्स आता आकर्षक राहणार नाहीत. हो. ॲसेट क्लास. तुमचं तिथे बरोबर होतं. मग तुम्ही म्हणालात AI वर जास्त खर्च केल्याने मोठ्या टेक कंपन्यांना फटका बसेल. तिथे तुमचं पूर्णपणे बरोबर नव्हतं. बरोबर. त्या अजूनही अजूनही खूप चांगलं करतायत. खूप चांगलं करतायत. विशेषतः स्टॉक्स. त्यापैकी बहुतेकांच्या किमती अजूनही बऱ्यापैकी कामगिरी करत आहेत. बरी कामगिरी करत आहेत. मग तुम्ही म्हणालात व्यापार वाढतो, जागतिक स्तरावर अमेरिकेशिवाय वाढेल. अगदी बरोबर. आणि ते तुम्हाला माहिती आहे बनवत आहे. ट्रम्प यांच्यामुळे पृथ्वीला पुन्हा महान बनवणं. अगदी बरोबर. जागतिक स्तरावर खाजगी निधी मंदावेल आणि आपण नुकतीच त्यावर चर्चा केली. तसं झालंय. आणि मग लठ्ठपणा. कोणतेही जादुई उपाय नाहीत. तो काही जादुई उपाय नाही, पण तरीही 26% वाढ आहे. हे अजूनही ठीक आहे. मोठ्या पायावर ते अजूनही. पण मी म्हणेन ठीक आहे, साधारणपणे तुम्हाला एक काठावर. ठीक आहे. काठावर आम्ही ते तुम्हाला देऊ, नाहीतर ते 7.5. बरोबर. 10 पैकी. ठीक आहे. आता आपण रुचीच्या 2026च्या अंदाजांकडे वळूया. आणि जर तुम्हाला तुमच्या फंडांचं काय करायचंय, तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे, तुम्हाला काय करायचे आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर या 10 ट्रेंडपैकी प्रत्येक ट्रेंड ऐका. पहिलं, तुम्ही म्हणालात AI हा एक बुडबुडा आहे. तो एक बुडबुडा आहे आणि तुमच्याकडे 4 O आहेत, जे एका बुडबुड्याला, कोणत्याही बुडबुड्याला आकार देतात. अतिमूल्यांकन, अति मालकी, अति गुंतवणूक आणि अति लिव्हरेज. त्याचा अर्थ काय आहे ते स्पष्ट करा. तुम्हाला माहिती आहे, मी बबल्सचा खूप अभ्यास केलाय. तो माझ्या आवडत्या विषयांपैकी एक आहे, ज्यावर मी संशोधन केलं आहे माझ्या जे काही 30 वर्षाच्या गुंतवणुकीच्या कारकिर्दीत. मला वाटतं 1500 पासून तुम्ही बबल्सकडे पाहत आहात. बबल्स. तुम्हाला माहिती आहे बबल्सचा इतिहास. बरोबर. आणि बबल्सची कोणतीही प्रमाणित व्याख्या नाही. बरोबर. कारण खरं तर आज लोक म्हणतात की बबलच्या चर्चेतच जवळजवळ एक बबल आहे. बरोबर. कारण खूप लोक तो बी शब्द वापरत आहेत. बरोबर. खूपच एक प्रकारचं बरोबर. जवळजवळ निष्काळजीपणे. तर माझ्याकडे एक चौकट आहे की एखादी गोष्ट बबल आहे की नाही हे मोजण्याचे 4 मार्ग आहेत. बरोबर. तर एक म्हणजे अतिमूल्यांकन, जे सरळ आहे की मूल्यांकन काय आहे. तर तुम्ही अमेरिकन स्टॉक मार्केट आणि विशेषतः AI क्षेत्राकडे पाहिल्यास मूल्यांकन काय आहेत, ते हास्यास्पदपणे अतिमूल्यांकित आहे. आणि ते म्हणजे खूप जास्त आहे. म्हणजे काही लोक म्हणतात की ते 1999-2000 मध्ये होतं, तसं आणखी जास्त असू शकते. पण जर तुम्ही काही किमतींच्या ट्रेंडकडेही पाहिलं, आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे त्याच्यावर एक ग्राफ आहे. मध्येच बोलल्याबद्दल माफी मागतो. किमतींचे ट्रेंड्स. माफ करा, तुम्ही म्हणालात 99-2000, त्यानंतर काय झालं माहितीये का? बरोबर आहे. तर ठीक आहे, पुढे बोला. पण त्या आधी बबल शिखरावर पोहोचला, तुम्हाला अजून 50%, 100% वाढ मिळाली. आज आपण जिथे आहोत तिथून म्हणजे काही मापदंडानुसार पण तुम्हाला माहिती आहे तो वादाचा मुद्दा आहे. पण सर्वसाधारणपणे अमेरिकन बाजाराचे मूल्यांकन, विशेषतः AI स्टॉक्स बरेच महाग आहेत आणि किमतींचे ट्रेंड सुद्धा खूप ताणलेले आहेत. जर तुम्ही पुढचा ग्राफ बघितला, जर तुम्ही बघितलं, हा इथे आहे. ऐतिहासिकदृष्ट्या बबल्समध्ये साधारणपणे किमती सुमारे 10 पट वाढतात महागाईसाठी समायोजित केल्यानंतर, किंवा 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत. ते खरं तर ही एक आश्चर्यकारक आकडेवारी आहे जी तुम्हाला आढळली की व्याजदर बदलेपर्यंत AI बबल फुगतो. पण त्यासोबतच ओव्हर व्हॅल्युएशन आहे. मोठ्या बबल्समध्ये किमती 10 वर्षात 10x वाढतात.
हो. आणि तुम्हाला ते वर्षानु म्हणजे दशकानंतर दशक. बबल नंतर बबल. बबल नंबर प्रमुख बबल्स पैकी की मी इथे युद्धोत्तर इतिहासात दाखवला आहे. तोच सर्वसाधारण कद राहिला आहे. तर मी म्हणेन की आणि एक शेवटची गोष्ट आहे, सध्या US टेक 10 वर्ष हो आणि ते 10 पट आहे. हो फक्त 10 वर्षापेक्षा जास्त. पण मला वाटतं की संपूर्ण मुद्दा असा आहे, म्हणून माझ्याकडे 4 ओ आहे ज्याच्याकडे मी पाहतो. जसं मी म्हणालो, एखादी गोष्ट बुरबुडा कुठं आहे याचं विश्लेषण करण्यासाठी तर हा अतिमूल्यांकनाचा भाग आहे. मग तुम्हाला अति गुंतवणुकीकडे पाहावं लागेल. आणि जसं मी म्हणलो आणि तुम्हाला माहिती आहे तिथं खूप गुंतवणूक होत आहे. खरं तर आज अमेरिकेत GDP मधील वाटा म्हणून टेक गुंतवणूक सुमारे 6% आहे आणि गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ती खूप मोठी. मग तिसरा ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, जसं मला वाटतं म्हणजे तिसरा ओ म्हणा, ट्रेंड नाही, हे सत्य आहे की आज, आणि हे म्हणजे माझ्यासाठी एक आश्चर्यकारक आकडा आहे, आज अधिक अमेरिकन लोकांकडे स्टॉक्स आहेत त्यांच्या मालकीच्या मालमत्तेपेक्षा. हे आश्चर्यकारक आहे. ते बघा, जास्त मालकी फक्त अमेरिकन लोकांकडेच मालमत्तेपेक्षा स्टॉक्समध्ये अधिक संपत्ती आहे. म्हणजे ते आश्चर्य असं पहिल्यांदाच घडलं आहे. ठीक आहे, बरोबर. आणि उर्वरित जगात याच्यासारखं काही नाही. याच्यासारखं काही नाही. अमेरिकेत 30% लोकांकडे मालमत्ता आहे तर 32% लोकांकडे स्टॉक्स आहेत. चीन 55 आणि 11. हो, ही तुमची रक्कम आहे की शेअर बाजारात किती आहे आणि मालमत्तेत किती आहे. हो. आता सामान्यतः आपण हे बघत आलो आहोत की तुमची बहुतेक निव्वळ संपत्ती ही तुम्ही राहत असलेल्या घरात आणि तुमच्या मालकीच्या मालमत्तेत असते. बरोबर. पण आता अमेरिकेत आपल्याला जे दिसतं ते म्हणजे वा, की लोकांची निव्वळ संपत्ती शेअर बाजारात जास्त आहे त्यांच्या मालमत्ता बाजारातील संपत्तीपेक्षा. हे आश्चर्यकारक आहे. आणि भारत, चीन सारख्या ठिकाणी सर्वत्र आकडेवारी खूप वेगळी आहे, तुम्हाला माहीतच आहे. हो, की बहुतेक गुंतवणूक अजूनही मालमत्तेत आहे, जसं असायला हवं, कारण तो तुमचा प्राथमिक उपयोग. तर म्हणजे हे जरा अधिक तपशीलवार सांगा की चीन, युरोप आणि भारतात 50%हून अधिक लोकांची संपत्ती मालमत्तेत आहे. हो. आणि फक्त 11, 16 आणि 7% स्टॉक्समध्ये आहेत. हो. अमेरिकेत 30% प्रॉपर्टीमध्ये आणि 32% स्टॉक्समध्ये. ते जरा स्पष्ट करा का? हो, कारण मला वाटतं अमेरिकेत बऱ्याच लोकांना ट्रेडिंग करायला आवडतं. अमेरिकेत खूप जास्त रिटेल ट्रेडिंग होतं. तुम्ही अगदी ट्रेडिंग व्हॉल्यूम्स जरी बघितले तर त्यातला खूप महत्त्वाचा भाग आता रिटेल गुंतवणूकदारांचा आहे. त्यामुळं तिथे लोकांची एक मोठी फौज आहे जे आपला पूर्ण दिवस फक्त स्टॉक्स ट्रेड करण्यात घालवतात. मग याचा पुन्हा AI शी काही संबंध आहे का? त्यातलं बरंच काही AI आहे. ओके. कारण ते मुळात या मॅक्स 7 स्टॉक्सपैकी काही खरेदी करत आहेत किंवा ते इतर, तुम्हाला माहिती आहे, AI थीमॅटिक स्टॉक्स खरेदी करत आहेत. मग ते पॅलेंटियर असो किंवा इतर स्टॉक्स जे ते खरेदी करत आहेत. तर तिथे आणि ते सर्व प्रकारच्या अवास्तव व्हॅल्युएशन्सवर ट्रेड होत आहेत. जेव्हा प्राईस टू अर्निंग्स, प्राईस टू सेल्सचा विचार येतो, अगदी त्याहूनही जास्त. तर मला वाटतं की हेच सगळं चाललं आहे. अमेरिका आणि उर्वरित जगामध्ये हा खूप मोठा फरक आहे. हो, माझ्यासाठी हे अतिरेकाचे एक समाजशास्त्रीय चिन्ह आहे. हो, की तुम्ही तुमचा इतका वेळ स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करण्यात का घालवावा. आणि मला वाटतं की अमेरिकेतील अनेक तरुण लोकांनी घर खरेदी करण्याची आशा जवळजवळ सोडून दिली आहे. आणि ते म्हणतायत, तुम्हाला माहिती आहे, कारण ते खूप महाग आहे, आम्हाला जे काही मिळेल ते आम्ही खर्च करू ट्रेडिंगच्या बाबतीत स्टॉक मार्केटमध्ये म्हणून. अरे देवा. आणि तुम्ही मांडलेला दुसरा मुद्दा जो पुन्हा मागे जाऊन तुम्ही त्यावर खूप संशोधन केले आहे की बुरबुरे तेव्हा फुगतात जेव्हा व्याज दर. हो, जर मी फक्त एक प्रकारे इथे एक मुद्दा सांगायचा आहे. हो, माफ करा. तो म्हणजे, तर आम्ही इथे 4 ओ केले. तर जसं मी म्हणालो, हो, तर आपण यावर बोललो आहोत की कसं, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ते इथे लागू होतं, जे असं आहे की तुमच्याकडे ओव्हर व्हॅल्युएशन आहे. हो, तुमच्याकडे ओव्हर इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. ओव्हर ओनरशिप आम्ही नुकतंच दाखवलं. बरोबर. काय चाललं आहे याबद्दल. आणि शेवटचं आहे ओव्हर लिव्हरेजच्या बाबतीत. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे, खूप जास्त कर्जामुळे. हो. आता इथे खरं सांगायचं तर ह्या कंपन्यांनी अद्याप फार जास्त कर्ज घेतलेलं नाही, पण ते चित्र खूप वेगाने बदलत आहे. म्हणजे असं की त्या पहिल्यांदाच खूप जास्त कर्ज घ्यायला सुरुवात करतायत. तुम्ही हेच म्हणालात की ज्यांची वाढ तितक्या वेगाने झालेली नाही त्यापैकी काहींनी खूप कर्ज घेतलं आहे. त्यांची बरोबरी करण्यासाठी कर्ज घ्यायला सुरुवात करत आहे. AI शर्यत. बरोबर. कारण माहिती आहे ना, ते नाहीत. ते असं म्हणतायत की ठीक आहे, हे AI मॉडेल्स तयार करण्यावर खर्च करण्यासाठी आपल्याला आणखी खूप कर्ज घ्यायला हवं आणि म्हणून आम्ही आणखी खूप कर्ज घेणार आहोत. त्यामुळे जर मी वस्तुनिष्ठपणे पाहिलं तर अद्याप ही चिंताजनक बाब नाही. पण अति कर्जाच्या बाबतीत
अमेरिकेत सरकारवर जास्त कर्ज आहे असा तुम्ही युक्तिवाद करू शकता, पण जर तुम्ही इतर 3 ओकडे पाहिलं तर ते बरेच ताणले गेले आहे. म्हणून मला वाटतं की अमेरिका कोणत्या तरी प्रकारच्या AI बुडबुड्याच्या प्रगत टप्प्यात आहे. कारण अमेरिकेत शेअर बाजाराला सुद्धा तीच गोष्ट खऱ्या अर्थाने चालवत आहे. खरं तर अगदी गेल्या वर्षीच्या त्याला अति चालवत आहे. म्हणून मला वाटतं त्याला जास्तच चालवत आहे. अमेरिकन स्टॉक मार्केटमधील 70 ते 80% परतावा नाही, पण मला तुम्हाला भारताबद्दल फक्त एक गोष्ट विचारायची होती की चीनने AI मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे, अमेरिकेने चांगली कामगिरी केली आहे, तैवानने चांगली कामगिरी केली आहे. भारत, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे सॉफ्टवेअरमधील हुशार लोक आहेत, आपल्याकडे इथे सर्व काही आहे, पण आपण खरोखरच AIचा ट्रेंड पकडला नाही का? शक्य आहे का? खूप उशीर झालाय की? बरोबर. मला वाटतं की भारत आता करण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे डेटा सेंटरसाठी खूप जास्त गुंतवणूक आकर्षित करणे. म्हणून ते आपण काय करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मला वाटतं की तोच मुद्दा आहे, तीच समस्या आहे. पण सॉफ्टवेअरची बाजू आहे. म्हणजे मला माहीत आहे की टाटांनी नुकतीच AI मध्ये $2 अब्ज मोठी गुंतवणूक केली आहे. पण हे सगळं प्रत्येकानं ते करायला पाहिजे आणि आपण आहोत. आपण त्याचं नेतृत्व करायला पाहिजे. मला माहिती आहे, पण नाही कारण ही एक ऐतिहासिक समस्या आहे की भारतीय कंपन्या किंवा सरकारसुद्धा आपण संशोधन आणि विकासामध्ये खूप खूप गुंतवणूक करत नाही. की जर तुम्ही R&D वरील खर्च एक हिस्सा म्हणून पाहिलात तर बरोबर. त्यामुळे नक्कीच आपण नवकल्पनांमधील उत्कृष्टतेबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहे काही सुटी उदाहरणं घेऊ शकतो, पण आपण मोठ्या प्रमाणावर नवकल्पना करणाऱ्यांचा देश नाही. आपण जुगाड करणाऱ्यांचा देश आहोत. आपण जमेल तसं करून वेळ मारून नेणाऱ्यांचा देश आहोत. पण जर तुम्ही GDPच्या वाट्याच्या रूपात R&D वरील खर्च पाहिलात, तुमचं बरोबर आहे, खूप कमी. भारत अजूनही खूप कमी आहे. विशेषतः आपण ज्या इतर सर्व देशांबद्दल बोलत आहोत त्यांच्या तुलनेत. विशेषतः खाजगी क्षेत्राद्वारे. हो, अगदी बरोबर. R&D मध्ये जे काही आहे ते मुख्यत्वे सरकारी आहे आणि खाजगी क्षेत्राचे नाही, जी भारतासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. हो, म्हणून मला वाटतं की हेच व्हायला पाहिजे आणि त्यावर न येता AIच्या आघाडीवर. हो, आणि आपण खरंच AI मध्ये अग्रगण्य असू शकलो असतो. आणि हे सुद्धा एक कारण आहे की गेल्या वर्षी भारतीय शेअर बाजाराने इतर बाजारांच्या तुलनेत कमी कामगिरी केली. कारण AI हा एक खूप मोठा विषय होता. बरोबर. आणि AI वर आपल्याकडे काहीही नाही. जर परदेशी गुंतवणूकदारांना वाटत असेल की भारत एक संभाव्य पराभूत देश आहे, कारण त्यांना वाटते की नोकऱ्या जाऊ शकतात, आउटसोर्सिंग धोक्यात येऊ शकते, बरोबर, तर मला वाटतं की तेच घडलं आहे. हो. आता बबलकडे परत येऊया. हो. पुन्हा तुम्ही खूप संशोधन केलं आहे की जेव्हा बबल तयार होतात, जेव्हा व्याजदर वाढवले जातात आणखी 10 वर्ष, तो एक 10 वर्षाचा टप्पा असतो की लोक आणि सरकार व्याजदर वाढवतात. ते बघा, 1929 होय त्यांनी व्याजदर वाढवला, पण हे सर्व बबल आहेत. 73, 80, 89, 94 प्रत्येक वेळी सुमारे 10 वर्ष झाली होती, स्टॉकची किंमत 10 पटीने वाढली होती आणि व्याजदर वाढवण्यात आला होता. खरोखर शोधायला काय संयोग आहे? हो, मला वाटतं की मुद्दा असा आहे की तुमच्या आयुष्यात दुसऱ्यांदा चांगलं काम केलं. नाही, मला वाटतं की इथले लोक मला सतत प्रश्न विचारतात की बबल कधी फुटेल, कारण त्याला अंत नाही, त्यात काही विज्ञान नाही. हो, बरोबर. कारण मी तसं म्हटलं की आज तुम्हाला माहिती आहे जसं की व्हॅल्युएशन्स खूप वाढलेली आहेत, पण हा बुडबुडा आणखी फुगण्यापासून काय रोखतं? Nvidia किंवा इतर काही AI स्टॉक्स तुम्हाला माहिती आहे इथून आणखी वर का जाऊ शकत नाहीत? आणि मी केलेल्या ऐतिहासिक संशोधनात असं दिसून आलं की बुडबुडा कधी फुटतो हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्याजदर वाढायला सुरुवात होणे. तीच मृत्यूघंटा ठरली आहे. हे खूप मनोरंजक आहे. प्रत्येक बुडबुड्याची. त्यामुळे जोपर्यंत व्याजदर वाढत नाहीत तोपर्यंत हा बुडबुडा आणखी फुगण्याची शक्यता आहे. जरा विषय बदलतो. या सगळ्यात सोन्याचं काय? ते तर गगनाला भिडत आहे. हो, पण मला वाटतं हाच मुद्दा आहे की आपण यापूर्वी तुमच्या शोमध्ये बोललो आहोत. मी नेहमी नाही, किमान या दशकात सोन्याबद्दल खूपच तेजीत राहिलो आहे. बरोबर. आणि मला नेहमी वाटायचं की सोनं आणि बिटकॉइन हे डॉलर विरोधी चांगले पर्याय आहेत. ते म्हणजे मी डॉलरबद्दल थोडा निराशावादी राहिलो आहे आणि मला वाटलं की सोनं आणि बिटकॉइन हे 2 लाभार्थी असू शकतात. बरोबर. त्याचे मला आता थोडी काळजी वाटते. आणि खरं तर मी याबद्दल एक लेख लिहिला होता काही महिन्यांपूर्वी, साधारणपणे तुम्हाला माहिती आहे, साधारणपणे गेल्या ऑक्टोबरमध्ये. ते हे की आज सोनं हे एका सुरक्षित आश्रयस्थानासारखं वागत नाहीये.
ते असं वागते, तुम्हाला माहित आहे, की जणू काही ते सुद्धा एका प्रकारच्या बुडबुड्याच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे कारण लोक सोन्यामध्ये खूप पैसे गुंतवत आहेत. मला सोनं त्याच्या सुरक्षित वैशिष्ट्यांमुळे आवडतं. बरोबर, ते बदलत आहे. ती एक स्थिर मालमत्ता आहे. ती वाढते, कालांतराने स्थिरपणे मूल्याचे संरक्षण करते. पण आता मला वाटते की जे घडत आहे ते म्हणजे, आणि हे या वस्तुस्थितीचे कार्य आहे, की तिथे खूप जास्त तरलता आहे, खूप पैसा प्रणालीमध्ये फिरत आहे. आणि बहुतेक लोकांना असंही वाटते की तुम्हाला माहिती आहे की जर काही झाले तर सरकार आपल्याला बाहेर काढेल, म्हणून आपण फक्त खूप सट्टा लावू शकतो. आणि मला वाटतं की हेच चाललंय, की इतक्या मालमत्ता एकाच वेळी वाढत आहेत, कारण तसे हे यापूर्वी कधीही घडलेले नाही. सोने आणि स्टॉक्सनं या प्रकारे कधीही एकत्र पार्टी केलेली नाही. बरोबर, ऐतिहासिकदृष्ट्या असे घडते की एक किंवा दुसरं. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे एक प्रकारचा बचाव म्हणून काम करतात, की जर स्टॉक्स खूप वाढले तर सोने सामान्यतः कमी कामगिरी करते. बरोबर. जर सोनं खूप वाढलं तर ते सहसा वाईट काळात, बरोबर, कारण लोकांना एक प्रकारचं हेज हवं असतं. बरोबर, कारण स्टॉक्स खाली गेले आहेत, लोक वरले आहेत. स्टॉक्स खाली गेले आहेत आणि 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 बस. यावेळी जी खूप असामान्य गोष्ट आहे ती म्हणजे सोनं आणि स्टॉक्स एकत्र पार्टी करत आहेत. आणि म्हणून माझ्यासाठी याचा अर्थ असा आहे की जर आणि जेव्हा व्याजदर वाढतील तर ते सोन्यासाठी देखील नकारात्मक असू शकतं. पण सध्यासाठी जोपर्यंत हे दोन्ही आहेत, चालत आहेत, एकत्र वागत आहेत, प्रत्येकजण खुश आहे. पण ही भारतासाठी खूप चांगली बातमी आहे, कारण आपल्याकडे घरांमध्ये आणि संपूर्ण देशात दोन्ही ठिकाणी खूप सोनं आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्याने आपला संपत्तीचा आधार खरोखरच वाढला आहे. आणि बरं, हे संमिश्र आहे कारण आपण त्याची खूप आयात देखील करतो. म्हणून आपल्याला ते विकत घ्यावं लागेल. हो, कारण आपण म्हणजे ते खूप आयात करतो आणि लोक सोनं मॉनिटाईज करण्यासाठी खरं तर काहीच करत नाहीत, बरोबर. कारण म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह वेल्थ इफेक्ट कसा मिळतो, म्हणजे जर तुम्ही त्याला मॉनिटाईज करण्यासाठी काही केलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह वेल्थ इफेक्ट मिळतो. पण भारतात आपण सोनं साठवून ठेवतो आणि खरं तर भारतातील बहुतेक लोक नाराज आहेत. भावनिक कारण, भावनिक, आणि ते अजूनही लग्न आणि इतर गोष्टींसाठी नवीन सोनं खरेदी करतात. त्यामुळे बहुतेक लोक तितके आनंदी नाहीत जर तुम्ही सोन्याचे ग्राहक असाल तर. जर तुम्ही सोनं, चांदी आणि इतर गोष्टींमध्ये एक प्रकारे सट्टेबाजी करत असाल तर तुम्ही आनंदी असता. पण वापरकर्त्यांसाठी ते तितकं काही चांगलं राहिलेलं नाही. तर ज्या प्रकारे ते वाढत आहे, बरेच लोक म्हणतील की ठीक आहे, सोन्यात गुंतवणूक करण्याची ही चांगली वेळ आहे. पण तुमचं असं म्हणणं आहे की ते थोडं बबल सिच्युएशनमध्ये जात आहे, त्याची किंमत जास्त झाली आहे आणि व्याजदरही त्यावर परिणाम करतील. तर मला वाटतं की यावेळी तुम्हाला माहिती आहे ही थोडी चिंतेची बाब असणार आहे. ती म्हणजे जेव्हा जर व्याजदर वाढले आणि स्टॉक्स खाली आले तर त्याचा सोन्यालाही फटका बसू शकतो, अशी मला भीती आहे, जरी मी यावर खूप सकारात्मक असलो तरी. बरोबर. तुम्हाला माहिती आहे खूप काळापासून. हो, पण तुम्हाला दिसतंय की ते एका प्रकारच्या कदाचित शिखरावर पोहोचत आहे. हो, या अर्थाने की ते धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहे, जिथे किमान मला वाटतं मी त्याच्यात किमान नवीन पैसे टाकण्याबद्दल चिंतित आहे, जरी मी त्याच्यात आधीच काही भांडवल गुंतवले असले तरी. बरोबर, तुमच्याकडे तसंही पुरेसं सोनं आहे. ठीक आहे. तुमचा दुसरा अंदाज आहे ज्याला अमेरिकेतील परवडण्याचं संकट म्हणतात, आणि ते व्याजदरांना जास्त होण्यास भाग पाडते, जरी ट्रम्प यांना ते नको असले तरी. आणि आपण त्यावर सविस्तर बोलू. अमेरिकेतील लोक आता 5 वर्षापूर्वीच्या तुलनेत अन्नासाठी 30% जास्त पैसे देतात. परवडण्याजोगेपणा. ग्राहकांच्या वस्तूंच्या किमती एकूण फक्त 22% वाढल्या आहेत, पण अन्नधान्याच्या आणि घरांच्या किमती, ज्यावर ते खरं तर आपलं आयुष्य खर्च करतात, परवडण्याजोगेपणा 30%. हो, तर मला वाटतं की अमेरिकेतील हीच खरी समस्या राहिलेली आहे. ती म्हणजे खरं तर ट्रम्पचं अप्रुव्हल रेटिंग कमी होण्यास कारणीभूत असलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे अमेरिकेतील महागाई अनेक लोकांसाठी अजूनही खूप जास्त आहे. तर तुम्हाला माहिती आहे, जसं की ते खरेदी करत असलेल्या मूलभूत गोष्टी, किराणा, अन्न महाग आहे. खरं तर या कालावधीत विजेच्या किमती तब्बल 40% वाढल्या आहेत, अंशतः AI मुळे. 40%. आणि विशेषतः तुम्हाला माहिती आहे कारण ते काही भागांमध्ये खूप जास्त वीज वापरत आहेत, विशेषतः व्हर्जिनिया आणि अशा सर्व भागांमध्ये जिथे खूप सारे डेटा सेंटर्स उभे राहिले आहेत. बरोबर. तर मला वाटतं की हीच खरी चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अन्नधान्याच्या किमती. इतर किमती अजूनही खूप वाढलेल्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे जसं की आणि त्या किमतींची वाढ गेल्या वर्षभरात कमी होऊ लागली. पण अमेरिकेतील महागाई अजूनही 3% जवळपास आहे आणि अमेरिकेनं इतक्या दीर्घगयासाठी अशा उच्च महागाईचा सामना केलेला नाही. 3% हे सर्वसामान्य आहे, पण अन्न आणि घरांच्या किमती
जवळजवळ त्याच्या दुप्पट आहेत. हो, गेल्या 5 वर्षात जे घडलं आहे त्या दृष्टीनं. हो हो, फक्त 5.5 वर्ष. 5 वर्ष. हो, अमेरिकेत वार्षिक महागाई 3% राहिली आहे आणि 2% हे लक्ष असायचे. आता अमेरिकेने सलग 55 महिने 2% ते लक्ष चुकवले आहे. त्यामुळे आता त्याचा परिणाम कालांतराने वाढत जातो. बरोबर बरोबर. की महागाई एक प्रकारे वाढतच राहते आणि म्हणूनच बरेच लोक त्याबद्दल चिंतित आहेत. आणि महागाई जरी उच्चांकावरून खाली आली असली तरी ती अजूनही तुलनेने चिवट असल्यामुळे त्यांना त्यांच्या कल्याणाबद्दल फारसे बरे वाटत नाही. आणि त्याचा फटका ट्रम्प यांच्या अप्रुव्हल रेटिंगला सुद्धा बसत आहे. हो, आणि ते आता अधिक पैसे वाटत आहेत. त्यामुळे अर्थातच सरकारबद्दल एक अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण होत आहे. हो, आणि मला वाटतं की हीच ती समस्या आहे जी मला जाणवते, ती म्हणजे एक जोखमीचा परिणाम आहे. त्यांना हवंय की व्याजदर खाली यावेत, त्याला ते कमी व्हावे असे वाटते. पण मला भीती वाटते की जर त्याने लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अधिक पैसे खर्च केले तर अमेरिकेतील व्याजदर, विशेषतः ज्यावर त्याचे नियंत्रण नाही, ते वाढू शकतात. तो एक प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे फेडमध्ये अनुकूल लोक आणि व्याजदर खाली आणण्याचा प्रयत्न, पण दीर्घकालीन व्याजदर वाढायला सुरुवात होऊ शकते. हो, जर फेडची विश्वासार्हता कमी होऊ लागली. आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत काय घडतं, तर ते आहे चिंतेच्या कारणांपैकी एक. आणि आता खूप मनोरंजक गोष्ट ही आहे की उर्वरित जगात खरं तर व्याजदर, विशेषतः दीर्घकालीन व्याजदर वाढत आहेत. खरं तर हे परवडण्याचं संकट, किमती वाढत आहेत, मुळात कारण बाजारात अतिरिक्त पैसा आहे. म्हणून फेड किंवा रिझर्व्ह बँकांना व्याजदर वाढवायचे आहेत. हो, आणि हे जगभर घडत आहे, जसं आपण नुकताच उल्लेख केला. जपानमध्ये बरीच वाढ, कोरिया, जर्मनी, फ्रान्स व्याजदर वाढत आहेत. हो, अमेरिका, त्यांना हे खाली आणायचं आहे. अन्न पदार्थांमध्ये 30% वाढ असूनही. हो, बरोबर. तर मला वाटतं की म्हणजे मला फक्त असं वाटतं की त्यांच्याकडे ही एक वैचारिक गोष्ट आहे जी कदाचित तुम्हाला माहिती आहे एका डेव्हलपरकडनं आली आहे की त्यांना तुम्हाला माहिती आहे की फायनान्सिंगचा खर्च कमी करण्यावर त्यांचा विश्वास आहे. बरोबर. पण मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांसाठी महागाई त्रासदायक ठरत आहे आणि लक्ष ठेवण्यासारखा एक खूप महत्त्वाचा देश जपान असणार आहे. कारण मला असं वाटतं की ठीक आहे. जपान हा एक असा देश होता जो अनेक वर्ष चलन घटीने त्रस्त होता. बरोबर. आता जपानमध्ये व्याजदर वाढत आहेत कारण तिथे महागाई कोणत्या तरी प्रकारे परत आली आहे आणि सेंट्रल बँक व्याजदर खूप जास्त वाढवण्यासाठी टाळाटाळ करत आहे आणि त्यांच्यावर खूप कर्ज. म्हणून जर जपानमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली जिथे व्याजदर खूप वाढतील तर मला वाटतं की ते समस्या निर्माण करू शकतं कारण त्याचा अमेरिकेसह व्याजदर वाढवण्यावर जागतिक परिणाम होईल. तर मला असं वाटतं हे माझे पहिले 2 ट्रेंड आहेत. बरोबर. तो म्हणजे AI बबलला अजूनही मोठ्या प्रमाणात लिक्विडिटीचा आधार मिळतात ते आणि तो फुगत राहू शकतो. बरोबर. पण या गोष्टीवर लक्ष ठेवा की व्याजदर वाढू शकतात, विशेषतः वर्षाच्या अखेरीस, कारण ही महागाई कायम आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी मला वाटतं की अखेरीस बबलला सुद्धा नुकसान पोहोचवू शकते. अगदी बरोबर. दुसऱ्या एका कारणामुळे व्याजदर वाढू शकतात ज्यामुळे बबल फुटू शकतो. हो, अखेरीस. हो, तो संबंध खूप महत्वाचा आहे. हो. आता तुमचा 2026 साठीचा तिसरा अंदाज की इतर आंतरराष्ट्रीय देश अमेरिकेपेक्षा सरस कामगिरी करतील की अमेरिका हॉट मॅनीवर अवलंबून झाली आहे आणि ती पूर्वीपेक्षा अधिक अवलंबून आहे. जर आपण पाहिलं की अमेरिकेत किती परदेशी पैसा येत आहे तर तो 1.7 ट्रिलियन पर्यंत वाढला आहे. म्हणजे आणि त्यात खूपच वाढ झाली आहे. हो. अलीकडे पण तिची चालू खात्यातील तूट 1.3 ट्रिलियन पर्यंत खाली घसरली आहे. हो. तर ती फक्त झाकली जात आहे. ही तूट हॉट मनीद्वारे झाकली जात आहे. ठीक आहे, अगदी बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे ही उदयोन्मुख बाजारपेठांमधील एक खूप सामान्य समस्या आहे जी आपल्याला पाहायला मिळते, जी अशी आहे की तुम्ही एक प्रकारे बरोबर तुमच्या उत्पादनापेक्षा खूप जास्त उपभोग घेता, त्यामुळे तुमच्या चालू खात्यात तूट येते. चालू खात्यातील तूट म्हणजे हेच असतं. होय. की तुम्हाला माहिती आहे तुम्ही देशात जेवढं उत्पादन करत आहात त्यापेक्षा खूप जास्त उपभोग घेत असता. होय. त्यामुळे तुम्हाला म्हणजे खूप आयात करावी लागते. हो. पण तुम्ही त्याला वित्तपुरवठा करतात. तुम्हाला माहिती आहे जसं अमेरिकेची चालू खात्यावरील तूट GDPच्या सुमारे 3% ते 4% आहे. तुम्ही त्यातील बऱ्याचशा भागाला वित्तपुरवठा तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक आणि तिथे येणाऱ्या हॉट मनीच्या प्रवाहाद्वारे करतात. आता उद्या काही कारणास्तव जर हे परदेशी लोक अमेरिकेबद्दल इतके उत्साही राहिले नाहीत आणि कारण AIची तेजी थोडीशी कमी झाली, कारण यातलं बरंच काही AI गुंतवणुकीत जात आहे, मला वाटतं मग चिंता ही असेल की या चालू खात्यावरील तुटीचं काय होतं. तर बरोबर.
तीच माझी मुख्य चिंता आहे. आणि 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 हॉट मनी, तो आत आणि बाहेर जाऊ शकतो आणि तुम्हाला माहीत आहे तुमच्या नियंत्रणाबाहेर. तर हेही आहे की जग अमेरिकेपेक्षा चांगली कामगिरी करेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा अमेरिकेपेक्षा अजूनही खूप स्वस्त आहेत. उदाहरणार्थ जागतिक बाजारपेठा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा अमेरिकेपेक्षा टक्केवारीच्या बाबतीत खूपच स्वस्त. उदयोन्मुख बाजारपेठा त्याहूनही कमी, जवळपास 40% स्वस्त. भारत तितका नाही. अमेरिकन बाजारपेठेपेक्षा फक्त सुमारे 5% स्वस्त किंवा त्याहूनही कमी. पण जागतिक बाजारपेठा अमेरिकेपेक्षा खूपच स्वस्त आहेत. हो, तर मला वाटतं की मी इथे जो मुद्दा मांडत आहे तो हा आहे की अमेरिकेच्या तुटीला हॉट मनीच्या प्रवाहाद्वारे वित्तपुरवठा केला जात आहे. आणि जर तिथे थोडा बदल झाला तर डॉलर खूप कमकुवत होऊ शकतो. कारण तुम्हाला माहीत आहे, जर तो ताळमेळ बिघडला आणि सामान्यतः जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठात चांगली कामगिरी करतात. हा ऐतिहासिक कल राहिला आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी यावर्षी 2025मध्ये किंवा मागच्या वर्षी म्हणा ना आधीच झाली, कारण डॉलर कमकुवत होत होता. इथे काही समस्या निर्माण झाली तर डॉलरची कमजोरी वाढू शकते. आणि मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठा अजूनही अमेरिकेपेक्षा खूपच स्वस्त दरात व्यवहार करत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत त्यांच्याकडे वाढायला खूप वाव आहे. बरोबर बरोबर. तर मला वाटतं की हे दोन मुद्दे एकत्र आहेत. पण भारतासाठी रंजक गोष्ट ही आहे की ते अमेरिकेपेक्षा फक्त 2% स्वस्त आहे. तर इतर देश 30%, 40% आहे. त्यामुळे आपण खूपच महाग आहोत. जागतिक बाजारपेठा आणि म्हणूनच उदयोन्मुख बाजारपेठा, म्हणूनच विदेशी गुंतवणूकदार भारतात पैसे गुंतवण्यासाठी खूपच संकोच करतात. कारण आपण बाकीच्या जगापेक्षा अधिक महाग आहोत. अमेरिका वगळता, जिथे आपण फक्त 2% स्वस्त आहोत. तर मला वाटतं की भारताला मिळायला हवं कमाईमध्ये खूप जास्त वाढ आणि इतर गोष्टी परत येणं आपल्यासाठी अधिक परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी आणि आपल्याकडे असलेल्या मूल्यांकनांना योग्य ठरवण्यासाठी मूलभूत आहे. एआयच्या तेजीमुळे आज अमेरिकेची मूल्यांकनं योग्य ठरवली जात आहेत. पण इतर अनेक देश अधिक आता पाहण्यासाठी खूपच जास्त आकर्षक झाले आहेत. तर युरोप, अगदी जपान सुद्धा, पण अनेक उदयोन्मुख बाजारपेठा. जसं आपण चर्चा केली, लॅटिन अमेरिका आणि इतर देश बऱ्यापैकी चांगली कामगिरी करतायत, किमान शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून. बरोबर. अमेरिकेच्या तुलनेत ते अचानक खूपच जास्त आकर्षक झाले आहेत. हो ठीक आहे. मग तुमचा 10 पैकी चौथा अंदाज हा आहे की गुणवत्ता पुन्हा चमकेल. 2025 हे दर्जेदार स्टॉक्ससाठी एक वाईट वर्ष होतं. त्यांचे सापेक्ष परतावे 9.6% नकारात्मक. दर्जेदार स्टॉक्स ज्यांनी इतर कोणापेक्षाही चांगली कामगिरी करणे अपेक्षित होते. पण काय झालं? तर कालांतराने जर तुम्ही बघितलं तर क्वालिटी स्टॉक्स साधारणपणे बाकीच्या मार्केटच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी करतात. आता क्वालिटी स्टॉक्स म्हणजे काय? ते काय आहेत? मला वाटतं की तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जगातील सर्व स्टॉक्सपैकी सुमारे 5 पैकी एका स्टॉकला क्वालिटी स्टॉक म्हणून परिभाषित केले जाते. हे जागतिक बेंचमार्क आहेत, मुख्यतः 3 निकषांवर. एक त्यांच्या नफा क्षमतेवर आहे. क्वालिटी स्टॉक्स साधारणपणे अधिक फायदेशीर असतात रिटर्न ऑन इक्विटीद्वारे मोजल्यानुसार आणि इतर मेट्रिक्सच्या तुलनेत. मला एका दर्जेदार स्टॉकचं उदाहरण. बरं, उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे अगदी मॅग्निफिसंट 7 पैकी काहींच्या बाबतीत. ठीक आहे. बरोबर, म्हणजे त्यापैकी बहुतेकांना दर्जेदार स्टॉक मानले जातात. हे झालं. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे काही संरक्षण कंपन्या आहेत, लॉकहीड मार्टिन, ऐतिहासिकदृष्ट्या की चांगली कामगिरी केली. दर्जेदार स्टॉक्स खूप जास्त फायदेशीर असतात. हा एक निकष आहे. दुसरा निकष हा असतो की त्यांच्यावर कर्ज कमी असतं. आणि तिसरं, ते अधिक स्थिर असतात. त्यांची कमाई, त्यांचे चढ उतार अधिक स्थिर असतात. तर गेल्या वर्षी काय झालं 2025मध्ये की या मॅग्निफिसंट 7 स्टॉक्सपैकी काही तुलनेने ठीकठाक कामगिरी करत असूनही सर्वसाधारणपणे कमी दर्जाचे स्टॉक्स ज्यांच्यावर कर्ज जास्त आहे, लिव्हरेज जास्त आहे, आपण बोलत असताना मुख्यतः एआयच्या तेजीमुळे यापैकी काही तोट्यात चालणाऱ्या टेक कंपन्या त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच दर्जेदार स्टॉक्सनी खूपच खराब कामगिरी केली. आणि विशेषतः टेक क्षेत्राच्या बाहेर दर्जेदार स्टॉक्सनी 2025मध्ये खूपच खराब कामगिरी केली. हे आश्चर्यकारक आहे. तर मला वाटतं की तुम्ही आणि पुन्हा हे माझ्या त्याच मुद्द्यावर येतं की ही सगळी ठराविक लक्षणं आहेत की आपण कुठल्या तरी बुडबुड्यात आहोत. बरोबर. जिथे लोक म्हणत आहेत की नाही, आम्हाला गुणवत्तेची फारशी पर्वा नाही, आम्हाला फक्त नवीन वाढीचा उत्साह हवा आहे.
आम्हाला नफ्याची पर्वा नाही, भविष्यात हे सगळं ठीक होईल. हे सगळं तुमच्यासारख्या लोकांमुळे, जेन झी मुळे आहे का? तुम्ही जेन झी आहात, बरोबर ना? असो, तर मला वाटतं की हीच समस्या आहे की लोक पण तुमचं म्हणणं आहे की गुणवत्ता पुन्हा चमकेल. हे एका वाईट वर्षासारखं आहे. बघा, 30 वर्ष गुणवत्तापूर्ण स्टॉक्स चमकल्यानंतर हो. त्यांनी इतर स्टॉक्सच्या तुलनेत साधारणपणे दुप्पट चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 30 वर्षात ते 2000% अधिक वाढले आहेत. तर इतर स्टॉक्स, बाकीचं मार्केट, हो 1200, त्याच्या निम्म. हो दुप्पट. अरे देवा. हो, तर कालांतराने गुणवत्ता चांगली कामगिरी करते, कालांतरानं ते चक्रवाढ होते. पण या वर्षी एक मोठा धक्का बसला आहे. इथे एक मोठा धक्का बसलाय. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा आपल्याला अशा धक्क्याच्या वर्षांचा सामना करावा लागला आहे, तेव्हा साधारणपणे पुढच्या वर्षी गुणवत्तेने कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुनरागमन केले. आणि विशेषतः जर तुम्ही स्वस्त गुणवत्तेचे स्टॉक्स विकत घेतले, बरोबर, जे टेक क्षेत्राबाहेरील आहेत, जर तुम्ही हे काही स्वस्त गुणवत्तेचे स्टॉक्स विकत घेतले, ते आहेत तुम्हाला माहिती आहे काही कन्झ्युमर स्टेपल स्टॉक्स, डिस्क्रेशनरी स्टॉक्स, काही फार्मा स्टॉक्स, मला वाटते की तुम्ही पुढच्या काही वर्षात चांगली कामगिरी करा. तर खरं तर हाच तो अंदाज आहे जो मी इथे वर्तवत आहे की गुणवत्ता चमकते, विशेषतः टेक क्षेत्राबाहेरील काही स्वस्त गुणवत्तेचे स्टॉक्स. ते 9.6% खाली आल्यानंतर असं म्हणणं खूप धाडसाचं आहे. असं म्हणणं की ते हे सगळं उलटवणार आहे. हो, बघूया कसं. ते कसं जमते. हो, जसं म्हणतात, हे फक्त वेळच सांगेल. हो, ठीक आहे. 10 पैकी तुमचा 5वा मुद्दा चीनबद्दल आहे. हो. आणि तो माझा आणि बहुतेक करून तुमचा आवडता विषय आहे. की तुम्ही म्हणत आहात की चीनची अर्थव्यवस्था नाजूक राहील आणि ती 2 मुखवट्यांमागे लपलेली आहे. पहिला म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाच्या बाहेर चीनच्या कमाईची वाढ नकारात्मक राहिली आहे. त्यामुळे एकूण वाढ जबरदस्त झाली आहे. पण टेक स्टॉक्स 13% आहेत, सर्व कंपन्या 4%, पण गैरतंत्रज्ञान उणे 4. काय फरक आहे? याचा अर्थ थोडी अडचण आहे हो अर्थव्यवस्थेत. हो, तर गेल्या वर्षी माझं मत, जसं तुम्हाला माहीत आहे, चीन पुन्हा गुंतवणूक करण्यायोग्य आहे, कारण लोक चीनबद्दल खूप निराशावादी झाले आहेत. बरोबर. पण चीनमधल्या मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत. त्या म्हणजे चीनची देशांतर्गत अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत नाहीये. प्रॉपर्टी मार्केट, जे चीनमध्ये विकासाचं एक मोठं चालक होतं, बरोबर. हो. कोलमडलं आहे. त्यामुळं खरं तर चीनमधील प्रॉपर्टीच्या किमती कोसळत आहेत आणि गेल्या काही महिन्यात त्या गतीला वेग आला आहे. आणि ते सुधारणं खूप कठीण आहे. हो, कारण त्याच्यामागे खूप कर्ज आहे. हो. चीनमधील कर्जाचा संपूर्ण गोंधळ कसा साफ करायचा? आणि चीनची दुसरी मूलभूत समस्या ही आहे की तिची लोकसंख्या कमी होत आहे, बरोबर. त्यामुळे कमी होणाऱ्या लोकसंख्येमुळे देशांना विकास करणं खूप कठीण जातं. आपण ते पाहिलं आहे. बरोबर. तुम्ही हे यापूर्वीही म्हणाला आहात की जगभरात कमी होणारी लोकसंख्या एक मोठी समस्या निर्माण करत आहे. लोकसंख्याशास्त्रीय. हो, जिथेपर्यंत चीनचा संबंध आहे तिथेपर्यंत विकासासाठी लोकसंख्याशास्त्र हा एक मोठा अडथळा आहे. म्हणजे कर्ज आणि लोकसंख्याशास्त्र ते घटक तुम्हाला माहित आहे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला खाली खेचत आहेत. आता गेल्या वर्षी काय झाले की लोकांनी चीनचं पुनर्मूल्यांकन केले, मुख्यत्वे एआयच्या दृष्टिकोनातून. की ते म्हणाले तंत्रज्ञान आणि एआय चीन चांगलं काम करत आहे. पण त्यांच्याकडून या 2 गोष्टी सुटल्या, ते 2 लपलेले मुखवटे सुटले. हो, वस्तुस्थिती ही आहे की ते झाकत आहे. हो. चीनचं एआय मधलं कौशल्य ही वस्तुस्थिती लपवत आहे की सर्वसाधारणपणे देशांतर्गत अर्थव्यवस्था, जुन्या पद्धतीची अर्थव्यवस्था बरोबर अडचणीत आहे. वा. आणि म्हणून मला वाटतं की ते 2026 मध्ये अधिक स्पष्ट होईल. बरोबर. हा माझा एक प्रकारचा अंदाज आहे की हो, एआयच्या तुम्हाला माहिती आहे गोष्टी सुरू राहतील जोपर्यंत एआयची हवा जगभरात राहील. पण चीनची उर्वरित अर्थव्यवस्था मला वाटतं ती डगमगत राहील आणि ते 2026 मध्ये अधिक स्पष्ट होईल. खरं तर चीनची अर्थव्यवस्था कमकुवत आहे, 2 मुखवट्यांमागे लपलेली. दुसरा मुखवटा निर्यात आहे. त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. ते अंतर्गत नाही, ते निर्यात आहे. ती वाढली आहे, ती 16% वाढली. आता 29% निर्यात वाढ. हो. ती निव्वळ निर्यात आहे वजा आयात. हे खूप मोठं आहे. हो, ते वाढीतील योगदान आहे, जे असं आहे की हो, तुम्हाला माहिती आहे की ते सर्व आर्थिक वाढीपैकी जवळपास 1/3 योगदान देत आहेत. तर याचा अर्थ असा की चीन फक्त प्रचंड प्रमाणात निर्यात करत आहे आणि कारण त्यांची देशांतर्गत अर्थव्यवस्था कमकुवत आहे, त्यांच्या आयातीची वाढ तितकी चांगली होत नाही आहे, म्हणून ते प्रचंड प्रमाणात निर्यात करत आहेत आणि त्यामुळे चीनमधील आर्थिक वाढ टिकून आहे.
कारण मी म्हटल्याप्रमाणे AI व्यतिरिक्त देशांतर्गत अर्थव्यवस्था बरीच कमकुवत आहे. हो. तर मी म्हणेन की निर्यातीची यंत्रणा हीच खऱ्या अर्थाने चीनच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. आणि आपण जसं आपल्या पुढच्या मुद्द्यावर येऊ, बरोबर. त्यामुळे एक मोठी जागतिक समस्या निर्माण होत आहे. डम्पिंगमुळे खूपच रंजक. चीनच्या डम्पिंगमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटेल. तुम्ही म्हणालात की चीनच्या निर्यातीच्या किमती खूपच कमी आहेत आणि चीनच्या निर्यातीचं प्रमाण खूप जास्त आहे. तर चीनच्या किमती 20% कमी झाल्या आहेत निर्यातीच्या किमती, आणि प्रमाणातील वाढ 45% झाली आहे. कारण ते मुळात फक्त त्यांच्या किमती कमी करत आहेत. डम्पिंग. हो, तर चीन नेहमीच त्याच्या निर्यात प्रभुत्वासाठी ओळखला जातो. बरोबर. आम्हाला ते माहीत. पण गेल्या दशकात जर तुम्ही पाहिलं तर चीन, तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या निर्यातीचं प्रमाण वर्षाला सुमारे 17% वाढत होतं आणि किमतीसुद्धा वाढत होते. ते किमती वाढवत होते, तुम्हाला माहिती आहे, जसा की एक शिरस्ता असतो की तुम्ही तुमच्या निर्यात केलेल्या वस्तूंच्या वगैरे किमती वाढवता. गेल्या काही वर्षात असं झालंय की चीनच्या निर्यात प्रमाणाची वाढ जवळपास दुप्पट झाली आहे. बरोबर. विलक्षण. आणि आता ती जवळपास 40% आहे. हो. आणि त्यांनी ते किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट करून केलं आहे. तर आता किमती वर्षाला 20% कमी झाल्या आहेत आणि निर्यातीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यामुळे जगासाठी मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. कारण तुम्ही कुठेही जा, हो, आणि आम्ही प्रवास करतो, जसं की इंडोनेशिया किंवा अगदी मेक्सिकोसारख्या ठिकाणी, इतर ठिकाणी, तिथे स्वस्त चीनी मालाचा पूर येत आहे. आणि एका स्तरावर ते ग्राहकांसाठी चांगलं आहे, लोकांसाठी चांगलं, हो, पण अर्थव्यवस्थेसाठी, हो, आणि ग्राहकांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रासाठी ज्याची प्रवृत्ती असते, यापैकी अनेक अर्थव्यवस्थांची जीवनरेखा असण्याची, त्यामुळं त्यांना खरंच नुकसान होत आहे. अर्थातच, हो, कारण ही ताकद आहे. ते त्या किमतीत विकू शकत नाहीत. तर खरं तर यामुळे एक तीव्र प्रतिक्रिया उमटेल. आणि तुम्ही म्हणालात की डम्पिंगमुळे जगभरातील उत्पादन क्षेत्र पोकळ होत आहे. जर तुम्ही उत्पादनातील घसरणीकडे पाहिले तर हो, त्यात अनेक देशांमध्ये 2018 ते 2024 पर्यंत GDPचा वाटा म्हणून विकसित देश 1% खाली, आसियान 1.4 खाली, भारत 2.3 खाली, उत्पादन क्षेत्र खाली, हो, आणि पूर्व युरोप 2.8 खाली. हे उत्पादन वाढण्याऐवजी डम्पिंगमुळे ते आकुंचन पावत आहे, खाली जाणे. हो. तर तो म्हणजे एक महत्त्वाचा ट्रेंड राहिला आहे, जो आहे हो, औद्योगिकीकरणाचा एक. आता झालंय असं की याबद्दल तितकंसं बोललं गेलं नाहीये, जरी याबद्दल वाढत्या प्रमाणात केलं जातं. अगदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सुद्धा याबद्दल बोलले. पण यावर तितकंसं लक्ष केंद्रित केलं गेलं नाही, कारण अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाशी किंवा व्यापारी लढाईशी लढण्यात जग खूप व्यस्त राहिलंय. पण खरी गोष्ट जी अमेरिकेच्या व्यापार युद्धातून येणाऱ्या धक्क्यापेक्षाही मोठी असू शकते, ती म्हणजे हा बसलेला धक्का, चीनचा धक्का. हो, तुम्हाला माहिती आहे, जे चालू आहे, हो, ते खरं आहे मला वाटतं. आणि मला वाटतं की आता ट्रम्प यांनी, तुम्हाला माहिती आहे, टॅरिफच्या मोहिमेवरून माघार घेतली असं दिसतंय. हे लक्षात आल्यामुळे की किंमत वाढ होत आहे, ते परवडण्याच्या संकटाला आणखी वाढवत आहे. आणि इतर देशांना एकमेकांसोबत काम करायला लावत आहे. हो, त्यामुळे मला वाटतं की ते व्यापाराच्या आघाडीवरून थोडे मागे हटतायत असं मला वाटतं. म्हणजे किमान त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं आहे. बरोबर, बरोबर. पण मला वाटतं की आता लक्ष याकडे वळेल, कारण जशी ती लढाई निकाली लागेल, तसे लोक कदाचित त्याहूनही मोठ्या लढाईला लागतील, जी म्हणजे चीन आपला प्रचंड अतिरिक्त साठा निर्यात करण्यासाठी करत असलेली मोठी किंमत कपात. पण चीनला हे कसं परवडतंय, किमती इतक्या कमी करणं? कसं ते फक्त त्याला हे करावं लागतंय कारण त्याची अंतर्गत मागणी कमी झाली आहे. ते खूप कमकुवत आहे आणि ते फक्त जास्त उत्पादन करत आहे. म्हणून मला वाटतं की तुम्हाला माहिती आहे, जसं की लोक याबद्दल बोलत राहतात, आणि हा माझ्या त्या विषयांपैकी एक आहे जो मला खूप त्रास देतो, की लोक बोलत राहतात की चीनला उपभोग कसा वाढवण्याची गरज आहे. GDPचा वाटा म्हणून उपभोग खूप कमी आहे. चीनमधील खरी समस्या ही आहे की ते खूप जास्त उत्पादन करत आहे. तीच मूलभूत समस्या आहे. ते जास्त गुंतवणूक आणि जास्त उत्पादन करतात, आणि म्हणूनच GDP मधील वाटा म्हणून उपभोग कमी दिसतो, कारण इतर गोष्टी खूप वेगाने वाढत आहेत. आणि ती, मला वाटतं, ही इथली खरी समस्या आहे. तर तुम्हाला वाटतं का की जगभरात चिनी वस्तूंवरील टॅरिफ वाढू शकतात? बरं, मला वाटतं की आणखीन बरीच कारवाई केली जाईल आणि देश ते करायला सुरुवात करतायत. त्यांच्या उत्पादन क्षेत्राला वाचवण्यासाठी, कारण आपल्याला ते माहित आहे. मला वाटतं की 2026 मध्ये तो ट्रेंड अधिक वेग घेईल. बरोबर. आता तुमचा 7वा मुद्दा, जो खरोखरच खूप सामायिक आहे,
आणि अलीकडे जे घडलंय त्याच्या खूप आधी तुम्ही हे संशोधन केलं होतं. दक्षिण अमेरिका राजकीयदृष्ट्या उजवीकडे झुकत राहील. खरं तर 5 देशांनी तिथे पिवळ्या रंगात असलेल्या 2023 पासून उजवीकडे वळण घेतलं आहे. आणखी 2 लाल रंगातले 2026 मध्ये उजवीकडे वळण्याची शक्यता आहे. आणि ब्राझील अनिश्चित आहे, तो एक वाईल्ड कार्ड आहे. निवडणुका ह्या वर्षी आहेत. आणि अर्थातच तुम्ही व्हेनेझुएलाला ठेवलं नाहीये, पण ते हो, आम्ही त्याला कोणत्या रकाने ठेवायचं हे आम्हाला कळत नाहीये. पण मला वाटतं की हे खूप मनोरंजक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसं की चिलीचे माजी राष्ट्राध्यक्ष पिनेरा त्यांनी एकदा मला हे सांगितलं होतं की चांगल्या काळात लॅटिन अमेरिका डावीकडे वळतो, वाईट काळात लॅटिन अमेरिका उजवीकडे वळतो. आणि यामागे एक कारण आहे. आणि इथे उजवे जर मी स्पष्ट करू शकलो तर हो, की हे आर्थिक दृष्टिकोनातून अधिक करून पारंपरिक उजवे आहेत. ठीक आहे. म्हणजे लॅटिन अमेरिकेतील उजवे, हो, त्यांच्यापैकी काही स्थलांतर विरोधी वगैरे आहेत, पण हा प्रामुख्याने मुक्त बाजारपेठेच्या सुधारणांबद्दल आहे. बरोबर. की उजवे खूप जास्त विश्वास ठेवतात. आर्थिकदृष्ट्या ठीक आहे. म्हणजे पूर्वी जशी होती तशी आर्थिक उजवी विचारसरणी असण्यावर. आता पाश्चात्य देशांमध्ये उजवे आणि डावे हे लेबल्स सगळेच थोडेसे, खरं तर तुम्ही व्हेनेझुएलाचा समावेश करू शकत नाही. ते आता अमेरिकेचा भाग आहे. तो भाग आहे. ते ट्रम्प आहेत, नाही का? ट्रम्पेला. तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर. पण मी म्हणेन की लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देश खरं तर गेल्या काही वर्षात हो, डाव्या विचारसरणीची सरकार सत्तेत होती. त्याला पिंक टाईड म्हणायचे, बरोबर. त्यामुळे हो, आता समस्या ही आहे की आर्थिक कामगिरी किंवा गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांसारख्या इतर आघाड्यांवर त्यांची कामगिरी खूपच खराब आहे. म्हणून आता लोक म्हणत आहेत, म्हणजे एका अर्थानं ही एक सत्ता विरोधी लाट आहे. सत्ता विरोधी लाट. की हा मुद्दा इतर कशाचा नाही, तर तिथे प्रामुख्याने डाव्या विचारसरणीची सरकार होती. आणि आता लोक जे सत्तेत होते त्यांना 3 मुख्य मुद्द्यांमुळे कंटाळले आहेत: महागाई, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी. बरोबर. आणि म्हणून आता ते म्हणतात की चला दुसऱ्या बाजूला जाऊया, म्हणजे वाईट काळात यापेक्षा कोणताही पर्याय बरा. हो हो, यापेक्षा चांगलं, म्हणून याला फोबो म्हणतात. अधिक चांगल्या पर्यायाची भीती. ठीक आहे, फोमोच्या ऐवजी. बरोबर. तर लॅटिन अमेरिकेत हेच घडत आहे की आपण अनेक लोकांना पाहतोय सत्ता विरोधी लाट. खरं तर तुम्हाला माहीतच आहे, उजवीकडे वळत आहे. जागतिक स्तरावर बऱ्याच पाश्चात्य जगात आपल्याकडे सत्ता विरोधी लाट सुरू आहे, उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये नाही. बरोबर. आणि भारतात जशी आपण चर्चा केली आहे, गेल्या काही वर्षापासून आपल्याकडे सत्ताधारी समर्थक प्रकारचा टप्पा सुरू आहे. बरोबर. पण लॅटिन अमेरिकेत एक सत्ताविरोधी लाट आहे. डाव्या विचारसरणीचं सरकार सत्तेत आहे आणि म्हणून आता ते उजवीकडे वळत आहेत. आणि 20 मधली खरोखर मोठी निवडणूक, कदाचित 2026 मधली सर्वात मोठी निवडणूक जर मी असं म्हणू शकलो तर जगातली, ब्राझीलमध्ये होणार आहे. ब्राझील. कारण ब्राझील जगातल्या सर्वात मोठ्यांपैकी एक तर देश आणि अर्थव्यवस्था आहे. आणि ब्राझीलमध्ये मला वाटतं आपण सोपा प्रश्न, तुमचा अंदाज काय आहे? मला वाटतं की व्यापकपणे, कारण या सत्ताविरोधी लाटेमुळे अधिक देश उजवीकडे झुकण्याची शक्यता आहे. फक्त कारण डाव्या विचारसरणीची सरकारं सत्तेवर आहेत. बरोबर. पण तुम्ही उल्लेख केलेली आणखीन एक गोष्ट, की शेअर बाजार उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या काळात जास्त वाढतात. हे सर्व लॅटिन अमेरिकन देशांमध्ये आहे. शेअर बाजारातील टक्केवारीतील वाढ, डाव्या विचारसरणीची सरकारं 16%, उजव्या विचारसरणीची सरकारं त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त. शेअर बाजारात 37% वाढ. पण ते श्रीमंतांना मदत करतात म्हणून का? बरं, तुम्ही तसं म्हणू शकता, जे एक सत्य आहे की म्हणजे त्याने खरोखर गरिबांनाही मदत होते का? हो, पण मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. तो एक वेगळा मुद्दा आहे. हो, पण मी इतर डेटावरही नजर टाकली. तर आम्ही गेल्या 30 वर्षाचा अभ्यास केला. बरोबर. आणि आम्ही म्हणालो की ठीक आहे, शेअर बाजार हे पाहण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे, बरोबर. हो, की ठीक आहे, कामगिरी कशी राहिली आहे. आणि तुम्हाला इथे एक मोठी तफावत दिसेल. ही एक अगदी स्पष्ट गोष्ट आहे. हो हो, अगदी स्पष्ट आहे की डॉलरच्या बाबतीत डाव्या विचारसरणीच्या सरकारांपेक्षा उजव्या विचारसरणीच्या सरकारांच्या काळात शेअर बाजार खूप चांगली कामगिरी करतात. आपण म्हणू शकतो की हे या वस्तुस्थितीद्वारे स्पष्ट होते की उजव्या विचारसरणीची सरकारे अधिक भांडवलशाही समर्थक असतात. ठीक आहे, बरोबर. पण मी हे देखील पाहिलं की आर्थिक वाढ, महागाई, वित्तीय तूट यांचं काय होतं. आर्थिक वाढीच्या बाबतीत उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या सरकारांमध्ये फारसा फरक नाही खरं तर, निव्वळ आर्थिक वाढीच्या बाबतीत. बरोबर बरोबर. पण विशेषतः महागाईच्या बाबतीत आम्हाला असे आढळते की लॅटिन अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या सरकारांच्या काळात महागाईची कामगिरी लक्षणीयरित्या चांगली आहे. मला वाटतं 3.9 विरुद्ध 5.1% वार्षिक महागाई, जो की खूप मोठा फरक आहे, जो एक महत्त्वपूर्ण फरक आहे. आणि त्याचे मूळ कारण हे असू शकते की ते दुसऱ्या मेट्रिकमध्ये दिसून येते,
ते म्हणजे वित्तीय तूट, की सामान्यतः उजव्या विचारसरणीची सरकारे खूप जास्त आहेत. आर्थिकदृष्ट्या थोडे अधिक जबाबदार असतात आणि डाव्या विचारसरणीची सरकारे आर्थिकदृष्ट्या थोडी अधिक उधळी असतात. म्हणून मला वाटतं की हे एक कारण आहे जे महागाईशी देखील जोडलेले आहे. बरोबर. त्यामुळेच तुम्हाला एक फरक दिसतो. पण त्यामुळे लोकांना त्रास होतो, म्हणून पुन्हा सत्ताविरोधी लाटेचे आणखी एक कारण. हो, तर तुमच्या 10 अंदाजांपैकी तुमचा 8वा अंदाज असा आहे की नियंत्रण मुक्ती, परवाने आणि नियमन नसणे ही जी गती सध्या आहे ती कायम राहील. आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांमध्ये मोठी घट झाली आहे. हो, गेल्या 20 वर्षातील प्रतिवर्षी असलेले नियम विरुद्ध हे 2025 अमेरिकेत यात मोठी घट झाली आहे. खरं तर युरोपमध्ये सुद्धा ते कमी झाले. युरोपमध्ये ते नेहमीच कमी होते, पण ते कमी झाले आहे. प्रामुख्याने कल खाली आला आहे आणि तुम्हाला वाटतं की हा कल यावर्षीही कायम राहील. निर्नियमन. व तुम्हाला माहिती आहे माझ्या मागच्या व्हॉट वेंट रॉंग विथ कॅपिटलिझम या पुस्तकात सुद्धा माझा एक मोठा विषय होता की अनेक अर्थव्यवस्थांमध्ये भांडवलशाहीच्या भावनेला कमी करणारी एक गोष्ट म्हणजे येणाऱ्या नवीन नियमांचा भडीमार. आणि नियमन हे मुळातच प्रस्थापितांच्या बाजूने असते आणि ते मोठ्या व्यवसायांना मदत करते आणि लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायांना नुकसान पोहोचवते. बरोबर, कारण लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय ते या नियमांचे पालन करण्यासाठी त्यांना खूप जास्त पैसे द्यावे लागतात. मोठ्या व्यवसायांसाठी हा त्यांच्या एकूण नफ्याच्या तुलनेत एक छोटा खर्च असतो आणि शिवाय ते नियमांवर जास्त प्रभाव टाकू शकतात. तर झालं असं की विशेषतः ट्रम्प यांनी तुम्हाला माहिती आहे निर्नियमनाबद्दल खूप बोलले. आता बाकीच्या जगाने ठरवले ठीक आहे अमेरिकेसोबत स्पर्धा करण्यासाठी आपल्यालाही मोठ्या प्रमाणात निर्नियमन करायला हवं. प्रणय, आपण ज्या विषयावर बोललो हा त्याचाच पुढचा भाग आहे की ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवत वा न बनवत पण ते उर्वरित जगाला पुन्हा महान बनवत आहे. मागा. हो, पृथ्वीला महान बनवणे. पृथ्वीला पुन्हा महान बनवणे हे एक उत्तम घोषवाक्य आहे. पण मला वाटतं की तेच आहे जे हे तुमचं घोषवाक्य आहे. तेच इथे सुद्धा घडत. डेरेग्युलेशनवर आपण इतर देश पाहत आहोत, विशेषतः युरोप नेहमीच खूप नियामक ओझं टाकण्यासाठी ओळखला जायचा आणि व्यवसाय त्याबद्दल खूप तक्रार करायचे. बरोबर. आणि युरोप जे करताय आणि यावर एक द्राघी रिपोर्ट आला होता ते यावरही लक्ष केंद्रित करतायत की ठीक आहे आपण नियामक ओझं कसं कमी करू शकतो. आता हे नियम पूर्णपणे काढून टाकण्याबद्दल नाही तर वेग कमी करण्याबद्दल आहे, वाढीचा वेग. तर युरोप, तुम्हाला माहिती आहे लोक युरोपबद्दल विनोद करायचे की ही नियमनाची सिलिकॉन व्हॅली आहे. ठीक आहे. आणि इतर देशांमध्ये आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सुद्धा जसं आपण पाहतो. हो, खरं तर आम्ही नुकतंच अमेरिका आणि युरोप दाखवलं. हो, विनियमन मुक्ती होत आहे, पण हे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सुद्धा घडत आहे. हो, चिलीमध्ये ते गुंतवणुकीच्या परवानग्यांसाठी लागणारा वेळ 30 ते 70% कमी करत आहेत. ते खूप महत्वाचे आहे. हो, व्हिएतनाम ते खरोखरच विनियमन मुक्ती करत आहेत. ते जवळजवळ 60 परवाने रद्द करत आहेत किंवा त्याच्यात बदल करत आहेत. हो, अर्जेंटिना भाडे नियंत्रण रद्द करत आहे, ज्यामुळे पुरवठा वाढला आहे. मलेशियानं सीमाशुल्क मंजुरीचा वेळ दिवसांवरून मिनिटांवर आणला. सौदी अरेबिया परदेशी लोकांना स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी देत आहे आणि स्टॉकच्या परदेशी मालकीवरील 49% मर्यादा उठवू शकते. आणि भारतात सरकारने एक डिरेग्युलेशन कमिशन स्थापन केले आहे. अखेरीस. अगदी बरोबर. हो, ते किती काम करतं हे आपल्याला बघावं लागेल, पण तो ट्रेंड आहे. हो, मला वाटतं तुम्हाला माहिती आहे मी हेच म्हणालो होतो की तुम्हाला माहिती आहे जसं एलॉन मस्क जेव्हा तो डोजबद्दल बोलला, अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सरकार कमी करणं आणि डिरेग्युलेशन ही एक खूप म्हणजे अलोकप्रिय संकल्पना होती आणि त्यानं ते त्याच्या स्वतःच्या तुम्हाला माहिती आहे म्हणजे थोड्याशा वेड्या चेनसॉ पद्धतीनं. पण म्हणजे मला आश्चर्य वाटलं की भारत आणि इतर ठिकाणांसारख्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ज्यांचा सरकारशी संबंध आलाय ते जवळपास एक प्रकारे गुपचूप अशी आशा करत होते आमच्याकडे पण एक डोज असता तर आमच्या आयुष्यातील सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी. बरोबर. आणि मला वाटतं की आपल्याला इथं हा संदेश मिळतोय की हो, सामान्य माणसावरील नियामक ओझं कमी करण्यात काहीतरी तथ्य आहे. जसं मी म्हणलो की मी खूप जास्त नियम लावण्याच्या अगदी विरोधात आहे, कारण मला वाटतं की त्यामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना फटका बसतो. मोठ्या व्यवसायांना तुम्हाला माहिती आहे नियमांची काही अडचण नसते आणि ते यावरही प्रभाव टाकू शकतात की नियम कसे बनवले जातात, अर्थातच कुणाला फायदा होतो. अगदी बरोबर. त्यामुळे मला वाटतं की हा एक चांगला जागतिक ट्रेंड आहे आणि असं काहीतरी आहे जे जागतिक वाढीला मदत करू शकतं जर ही गती कायम राहिली, जी मला वाटतं राहील. आणि भारतासाठी जे खूप महत्त्वाचं आहे, भारतातील नियमांच्या मुद्द्यावर परत यायचं झालं तर तुम्ही म्हणालात तसा
खूप जास्त सरकारी हस्तक्षेप लोकांना कमी हवा आहे, कारण त्यामुळे भ्रष्टाचारही होतो. हो, तुम्हाला हे हवंय, तुम्ही पैसे द्या सगळीकडे, बरोबर? अगदी सगळीकडे इतकं जास्त सरकार, हो, त्यामुळे अधिकाधिक भ्रष्टाचार वाढतो. भारतातील नियंत्रण मुक्तीमुळे भ्रष्टाचारही कमी होऊ शकतो का? अगदी बरोबर. मला वाटतं की हा एक वैश्विक निष्कर्ष आहे, म्हणून मी आशा करतो आहे की आपण यावर अंमलबजावणी करू. ठीक आहे, तुमचा 10 पैकी 9वा मुद्दा आणि हा नियंत्रण मुक्तीच्या विरुद्ध आहे, तो म्हणजे स्थलांतराचे नियमन करणे. हो. स्थलांतर विरोधी ही आता पश्चिमेकडील देशांमध्ये एक भावना आहे. स्थलांतर कमी होत राहील. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च वर्षाच्या तुलनेत 2025 मध्ये जगभरातील निव्वळ स्थलांतर कमी झाले आहे. आणि जर तुम्ही 2023 पाहिले तर अमेरिकेत प्रचंड घट झाली आहे, युरोपमध्ये प्रचंड घट झाली आहे आणि इंग्लंडमध्येही घट झाली आहे. या त्याच भावना आहेत. त्यांनी अतिरेक केला म्हणून ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे, की हा थोडा वंशवाद आहे. हे काय? बरं, मला वाटतं की तर इथला एक खूप महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की अमेरिकेवर खूप लक्ष केंद्रित केलं जातं, बरोबर? आणि अमेरिका कसा खूप जास्त स्थलांतर विरोधी बनला आहे आणि इतर गोष्टी. पण त्यानं भिंत बांधली नाही. हो, पण तो इतर सर्व प्रकारच्या गोष्टी करत आहे. हो, पण इथला मुख्य निष्कर्ष हा आहे की हे फक्त अमेरिकेपुरते नाही. असे अनेक पाश्चात्य देश आहेत हो, जे अगदी त्याच गोष्टीचे पालन करत आहेत. हो, उदाहरण त्यांच्या स्वतःच्या शांत मार्गाने युकेसह. हो, बरोबर. आणि यातलं बरंचसं अंशतः कारण आहे. जसं तुम्ही म्हणालात, ही एक प्रतिक्रिया आहे. कारण पहिल्या काही वर्षात आम्ही स्थलांतराचा एक मोठा ओघ पाहिला जो झाला, आणि त्यातलं काही हे तथ्य आहे की तुम्हाला माहिती आहे, चांगल्यासाठी असो वा वाईटासाठी लोक वांशिक ओळखीच्या या मुद्द्याबद्दल खूप संरक्षक वाटून घेतात. तुम्हाला माहिती आहे, जशी ही कल्पना की तुम्हाला नको आहे की खूप जास्त लोकांनी इथे यावं आणि त्यांना जी त्यांची वांशिक ओळख वाटते ती खराब करावी. तुम्हाला माहिती आहे, यातून आर्थिकदृष्ट्या काही फायदे होऊ शकतील तरी. बरोबर. तर ही काही अगदी बरोबर. हो, तर मला वाटतं की हाच सगळा मुद्दा आहे की जे चांगलं अर्थशास्त्र असतं ते वाईट राजकारण ठरतं. आणि मला वाटतं की स्थलांतराच्या बाबतीत इथे हाच मुद्दा आहे. पण इथला मुख्य मुद्दा हा आहे की हे फक्त अमेरिकेतच नाही, तर संपूर्ण पाश्चात्य जगात घडत आहे. खूप कमी देश, कदाचित काही नॉर्डिक देश, स्पेन, अजूनही सामान्यतः स्थलांतराच्या बाजूने आहेत. पण संपूर्ण अँग्लो सॅक्सन जगात स्थलांतराचे दर कमी झाले आहेत. संपूर्ण पश्चिम जगात, फक्त अमेरिका नाही. फक्त अमेरिका नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात, इतर देशांमध्ये, कॅनडामध्ये त्यांनी नवीन कायमस्वरूपी निवासी परवाने 20% कमी केले आहेत. अयशस्वी आश्रय दावेदारांना जलद गतीने हटवणे. इतर देशांमध्ये ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शुल्क वाढवले, व्हिसा हॉपिंगवर निर्बंध घालण्यासाठी नियम जोडले. प्रत्येक जण कपात करत आहे. जपान आता 0 बेकायदेशीर स्थलांतरित योजनेवर कायमस्वरूपी रहिवाशांची सुरक्षा कडक केली. म्हणजे हे सर्व तुम्ही केलेलं संशोधन आहे. हो. आणि यातून दिसून येतं की प्रत्येक देश, केवळ अमेरिकाच नाही, तर कपात करत आहे. हो, पण मला वाटतं तुम्हाला माहित आहे की, आणि भारतात तुम्हाला माहित आहे, आमची समस्या नेमकी उलट आहे. वस्तुस्थिती ही आहे की जिथेपर्यंत भारताचा संबंध आहे, हा देश सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या बरोबर खूप वाढली. बरोबर. तर तुम्हाला माहित आहे, सुमारे जवळजवळ 1 दशकापूर्वी मी हा अभ्यास केला होता, हे दाखवण्यासाठी की भारत सोडून जाणाऱ्या लक्षाधीशांच्या संख्येत खूप मोठी तीव्र वाढ झाली होती. बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे, मी त्याबद्दल बोललो आहे. हो. आता तो ट्रेंड खरं तर थोडा कमी झालाय. म्हणजे भारत सोडून जाणाऱ्या अब्जाधीशांची संख्या विशेषतः एकूण लक्षाधीशांच्या हिश्श्याच्या रूपात स्थिर झाली आहे किंवा खरं तर थोडी कमी झाली आहे, जी मला वाटतं एक चांगली बातमी आहे. बरोबर. पण आता आपल्यासमोर समस्या ही आहे की एकूणच भारतातून जे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे त्यात खूप वेगाने वाढ झाली आहे. म्हणजे 80 आणि 90च्या दशकात ते जवळजवळ संतुलित होतं, पण गेल्या दशकात त्यात वाढ होऊन तो आकडा सुमारे 3 लाख निव्वळ आधारावर. हो, तुमच्याकडे त्यावर खरं तर एक ग्राफिक आहे, पण त्यावर येण्याआधी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की आर्थिकदृष्ट्या त्यांना त्याचा फटका बसू शकतो. म्हणजे राजकीय दृष्ट्या याचा फायदा होतो की या परदेशी लोकांना बाहेर ठेवा वगैरे, पण अमेरिकेत भारतीय त्यांच्या अर्थव्यवस्थेला खरंच चालना देत आहेत. भारतीय समुदाय किंवा भारतीय वंशाच्या लोकांचे सरासरी दरडोई उत्पन्न अमेरिकेतील कोणत्याही समुदायापेक्षा सर्वाधिक आहे. हो. खूप मोठ्या फरकाने. आपण सर्व मोठ्या, तुम्हाला माहित आहे, गुगल, मायक्रोसॉफ्ट, यूट्यूब सगळीकडे पुढे आहोत. हो, तर जसं मी म्हणालो, भारत आर्थिक बाब म्हणजे त्यानं काही ते किफायतशीर नाही. आणि फक्त अमेरिकाच नाही, तर इतर ठिकाणीही जी मोठी आकर्षणं बनली आहेत. जसं की उदाहरणार्थ भारतीय अधिकाधिक स्थलांतर कुठे करतायत? अमेरिका सर्वात मोठी जागा आहे.
बरोबर. पण मध्य पूर्वेसारखी ठिकाणी आहेत, हो. तुम्हाला माहिती आहे, जिथे त्यांना भारतीय कामगार हवेत आणि भारतीय तिथे खूप चांगली कामगिरी करतायत. आणि त्यांना तिथे सर्व स्तरांवर भारतीय कामगार हवे आहेत. पण आपल्यासाठी मुद्दा हा आहे की इतक्या लोकांनी आपला देश सोडावा असं आपल्याला का वाटतं? बरोबर. आपल्याकडे असायला हवं. अधिकाधिक लोक हवेत, आपल्या देशात राहावेत. हो. आणि मला वाटतं की तेच झालं आहे. विशेषतः तुम्हाला माहिती आहे, IITचे पदवीधर ज्यांना खरंच अनुदानित शिक्षण मिळतं, ज्या क्षणी ते पात्र ठरतात, IIT ही 3 अक्षरं ती तुम्हाला जगात कोणतीही नोकरी मिळवून देतात. हो, पण मला वाटतं की म्हणूनच भारतात आपण पाहिलंय की इमिग्रेशन म्हणजे भारतातून बाहेर जाणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर लक्षणीयरित्या वाढलं आहे बरोबर. गेल्या काही वर्षात. तर आता आपल्याकडे दरवर्षी जवळपास 7 लाख लोक देश सोडून जात आहेत, जी संख्या पूर्वी सरासरी 3 लाख होती हो आहे. गेल्या काही वर्षात. हो, नेमकं तुम्ही जे म्हणालात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे म्हणत आहात ते दाखवण्यासाठी आमच्याकडे डेटा आहे की इमिग्रेशन विकसित देशांमध्ये कमी होत आहे, पण भारतात येणाऱ्या लोकांपेक्षा जास्त लोक बाहेर जात आहेत. काही वर्षांपूर्वी 3 लाख निव्वळ लोक बाहेर जात होते. हो. आता 6,70,000. हा आकडा देश सोडून जाणाऱ्या लोकांच्या संख्येच्या दुप्पटपेक्षा जास्त आहे. आणि त्यांच्यापैकी बरेच जण खूप पात्र लोक आहेत. हो, त्यामुळे याला लक्षणीय गती मिळाली आहे. हो. यातला मोठा भाग मध्य पूर्वेसारख्या ठिकाणी जात आहे. आणि निव्वळ बाहेर जाणारे स्थलांतर जास्त असलेले देश फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश आहेत. ठीक आहे. बरोबर. आणि अर्थातच त्यांची लोकसंख्या कमी आहे. पण भारत आणि चीनमधून वर्षाला साधारणपणे सारख्याच संख्येने स्थलांतरित देश सोडून जायचे, सुमारे 3 लाख. चीनची संख्या त्या पातळीवर स्थिर झाली आहे, म्हणजे लोकसंख्या जवळपास सारखीच असताना आपल्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे चीन इमिग्रेशन नाही, एमिग्रेशन फार वाढलेलं नाहीये. ते वर्षाला सुमारे 3 लाख आहे. ते तिथेच स्थिर झाल्यासारखं वाटतं. पण भारताच्या बाबतीत ते वाढून 600च्या वर 6 लाख 7 लाखांच्या जवळपास. हो. आणि जसं मी म्हणलो, पाकिस्तान बांगलादेश हे एकमेव देश, म्हणजे फक्त असे देश आहेत ज्यात बांगलादेश जवळपास सारखाच आहे, पाकिस्तान उग्र कारणांमुळे जास्त आहे. आणि मग युक्रेनमध्ये सुद्धा दिसलं, पण ते दक्षिणेत झालेल्या युद्धामुळे एकदाच घडलेलं आहे. तर मला वाटतं की आपण जे करायला हवं, आणि हेच आहे, म्हणजे आपल्या चर्चेच्या सुरुवातीला परत येतं, सर्वसाधारणपणे भारताने, मी म्हणालो तर आपण अधिक भांडवल कसे आयात करू आणि आपण कमी लोकांना कसे निर्यात करू यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. लोक आणि कमी कामगार. बरोबर. मला वाटतं की तेच असायला हवं. अगदी बरोबर. हो, ते आपल्यासाठी एका मोठ्या धोरणात्मक आराखड्यासारखं आहे, कारण त्या दोन्ही गोष्टी आहेत. ते बदलेल. खूप उपयुक्त आहे की आम्हाला शक्य तितक्या लोकांना देशात ठेवायचं आहे आणि सरकारने हे पाहावं की इतके लोक त्यांचे नागरिकत्व का सोडून देत आहेत, ते हा देश का सोडून जात आहेत. बरोबर. आम्हाला ते लोक इथे हवे आहेत, कारण देश सोडून जाणारे बरेच लोक, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, परदेशात गेल्यावर खूप चांगली कामगिरी करतात. बरोबर. हो, कारण भारतीयांचा DNA जगातल्या इतर कोणापेक्षाही चांगला आहे, म्हणूनच. उत्तम राष्ट्रवादी वाक्य. माफ करा, काही लोक जे भारत सोडल्यानंतर खूप चांगली कामगिरी करत आहेत, मी इथल्या कोणाचंही नाव घेणार नाही, पण माहिती आहे ना, खरोखरच खूप चांगली कामगिरी करत आहेत, विशेषतः तुमच्या संशोधनात. आता ही एक खूप वाईट बातमी आहे, मला हे सेन्सॉर करायचं आहे. तुमचा 10वा अंदाज असा आहे की आपण अल्कोहोलच्या उच्चांकाला पोचलो आहोत. अमेरिकन लोक आत्तापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर अल्कोहोल पित आहेत. स्वतःहून दारू पित असल्याचं सांगणाऱ्या अमेरिकन लोकांची टक्केवारी 66 वरून 54 वर घसरली आहे. हे घडलेलं नाहीये. हो, 1930च्या दशकात गॅलपने हा प्रश्न विचारायला सुरुवात केल्यापासूनचा हा सर्वात कमी आकडा आहे. बरोबर. म्हणजे अमेरिकन लोकांची संख्या. आणि हे फक्त, पुन्हा सांगतो, हे फक्त अमेरिकेतच घडत नाहीये. दारूचं सेवन जर तुम्ही बघितलं तर ड्रिंक्सची संख्या जसं की UK एका दिवसात एका नव्या निचांकी पातळीवर पोहोचली आहे. रशियासारख्या ठिकाणी सुद्धा, जे ओळखलं जातं, तुम्हाला माहिती आहे, हो, त्यांच्या प्रचंड दारूच्या सेवनासाठी ते कमी झाले. आणि इथे बरीच स्वजागरूकता आहे. ती म्हणजे आता बऱ्याच लोकांना वाटतं की अगदी प्रमाणात मद्यपान करणं सुद्धा, आणि याला विज्ञानाचा आधार आहे, अगदी प्रमाणात मद्यपान करणं सुद्धा आरोग्यदायी नाही. हो, ते म्हणायचे की दिवसातून 1 ड्रिंक घेणं ठीक आहे, पण आता ते चुकीचं सिद्ध झालं. हो, कोणत्याही प्रकारचं मद्यपान आरोग्यदायी नाही. बरोबर आहे. तर त्याचं पियर रिव्ह्यू झालंय, जसं तुम्ही म्हणा. हो, त्या प्रकारचं संशोधन. शिवाय वस्तुस्थिती ही आहे की त्यातील काही, अर्थात हे आहे की ते पाश्चात्य देशांमध्ये कॅनबिस सारख्या गोष्टींकडे थोडे वळले आहेत, ज्यामुळे त्यांना वाटतं की त्यांना नशा चढेल, पण आरोग्य
कमी. दारूच्या तुलनेत दुष्परिणाम कमी आहेत. मला त्याबद्दल खात्री नाही, पण काहींना तसं वाटतं. पण मुख्यत्वे ही एक मोठी आरोग्य जागरूकता आहे, कारण सिगरेटसाठी देखील आम्ही तोच ट्रेंड पाहिला आहे. पण अर्थातच सिगरेटबद्दल आता सर्वांना माहिती आहे. पण आता जो ट्रेंड वेग घेताना दिसतो आहे तो अल्कोहोलवर आहे, आणि आपण ते स्टॉकच्या किमतींच्या हालचालींमध्ये देखील पाहू शकतो. हो, गेल्या 6-7 वर्षांपासूनच्या स्टॉकच्या किमतींवरील तुमचा डेटा हेच आहे की अल्कोहोलचे स्टॉक्स आता कोसळत आहेत. सामान्य स्टॉक्स 158 ने वाढले आहेत आणि या दशकात 60%. हो 60%, 58, 60%. हो हो, आणि अल्कोहोल खाली सुमारे 30%, 65 ने खाली. 35%. आणि यात वायनरीज, डिस्टिलरीजचा समावेश आहे. तर वस्तुस्थिती अशी आहे की लोक कमी अल्कोहोल सेवन करत आहेत आणि बाजारपेठेत त्याचं प्रतिबिंब दिसत आहे. तर नाही, सर्वसाधारण स्टॉक्स 58% वाढले आहेत. अल्कोहोल स्टॉक्स 35% खाली आले आहेत. हो, एकूण बाजारपेठ जागतिक स्तरावर तेवढी वाढली. बापरे, तर मला वाटतं की हा एक खूप बोलका डेटा आहे. हे एक संकेत आहे की अल्कोहोलच्या बाबतीत गोष्टी बदलत आहेत. गोष्टी बदलत आहेत. माझा अंदाज आहे की जागरूकतेमुळे याला गती मिळेल. आता गंमत म्हणजे भारत एक अपवाद आहे. दोन्ही बाबतीत आपण इथे आहोत. अल्कोहोल आणि सिगरेट या दोन्हीवर, ज्याबद्दल मी आधी बोललो, पण विशेषतः अल्कोहोलवर, कदाचित कारण याची सुरुवात होम बेसपासून झाली. तुम्ही म्हणालात की भारताने या अल्कोहोलच्या बाबतीत ट्रेंड मोडला आहे. भारतात अल्कोहोलचा वापर खरं तर वाढला आहे. बरोबर. आणि चीनमध्ये 5%, जर्मनीमध्ये 2% घट झाली आहे. सगळीकडे घट झाली आहे आणि भारतात 2.5% वाढ झाली आहे. खरं तर ही चांगली बातमी नाही आहे. हो, तर मला वाटतं की तोच मुद्दा आहे की AI, की अर्थातच AI माझे पूर्वग्रह पाहता तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी मी याबद्दल बोललो होतो की मी लठ्ठपणा विरोधी औषधांचा चाहता नाही, पण मी निसर्गवादी आहे. यावर्षी मी म्हणेन की अल्कोहोल प्रति माझा तिटकारा पाहता हे पाहून मला आनंद झाला आहे. तर ही पूर्वग्रह दूषित आकडेवारी आहे, होय ना? बरं, हा डेटा आहे. जर कोणाला हे तपासायचं असेल तर ते बोलायला मोकळे आहेत. नाही, आमचा तुमच्यावर विश्वास. तर आतापर्यंत 10 झाले. चला पटकन त्या सगळ्यांवर नजर टाकूया. पहिलं म्हणजे AI हा एक बुडबुडा आहे. हो. तुम्हाला काही जोडायचं असेल तर फक्त नाही, जसं मी म्हणालो की मला वाटतं की तुम्हाला माहिती आहे त्या बाबतीत हे ओळखायला हवं की AI एक बुडबुड आहे, पण तो फुगत राहू शकतो. एका अर्थाने त्याच्यात काही विज्ञान नाही. बरोबर. पण मला 10 वर्षाबद्दलचा मुद्दा आवडला आणि ते पूर्वीच्या 10 पटीपर्यंत पोहोचलंय. हो, ही याकडे बघण्याची एक वस्तुनिष्ठ पद्धत आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि व्याजदर वाढू शकतात. असे 4 O आहेत ज्याकडे तुम्ही बघता. हो, आपण बबल मीटरवर कुठे आहोत? बरोबर. मी इथे तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बाबतीत आपण खूप वर आहोत आणि आपण त्याच्यात बरेच पुढे आहोत, पण त्याच्यात काही विज्ञान. पण दुसरा ट्रेंड ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बुडबुडे फुगतात आणि अमेरिकेतील परवडण्याचं संकट पाहता परवडण्याचं संकट व्याजदर वाढू शकतात. व्याजदर वाढू शकतात. तो संबंध खूप महत्वाचा आहे. हो हो हो. आणि मला वाटतं की याचं कारण असं आहे की महागाई अजूनही एक मोठी समस्या आहे आणि अधिक सवलती आणि इतर तुम्हाला माहिती आहे त्या प्रकारचे चेक्स दिले गेल्यामुळे ती आणखी मोठी समस्या बनू शकते, जे अमेरिकेत दिले जातात. आणि मग तुम्ही म्हणालात जग युनायटेड स्टेट्सपेक्षा चांगली कामगिरी करेल. हो, उर्वरित जग. उर्वरित जग अर्थव्यवस्थेत त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करेल आणि विशेषतः शेअर बाजार आणि डॉलर हे त्यामागील एक प्रमुख कारण असू शकते की जर डॉलर कमकुवत झाला तर त्यामुळे उर्वरित जगाला चांगली कामगिरी करण्यास मदत होते. तो तुमच्या ते काय मेक अर्थ ग्रेट अगेन. हो, ते करा. तुम्हाला माहिती आहे, अगदी तसंच. पण ट्रम्पच्या प्रभावामुळे बाकीचे सर्व अधिक वेगाने वाढत आहेत. हो, उर्वरित जगाला पुन्हा महान बनवा. हो. आणि तुम्ही म्हणत आहात की दर्जेदार स्टॉक्स पुन्हा चमकतील. या वर्षी ते जवळपास 10% खाली गेले. तुलनात्मक दृष्ट्या. हो. आणि ते पुन्हा चमकेल. हो, कारण साधारणपणे जेव्हा आम्हाला अशा प्रकारची कमी कामगिरी दिसते, कारण गुणवत्ता ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडे दीर्घकाळासाठी असायला हवी, ती गुणवत्ता चांगली कामगिरी करते आणि पुनरागमन करते. तर हाच आमचा इथला अंदाज आहे. तर तुम्ही मागच्या वेळी म्हणाला होतात की चीन पुन्हा गुंतवणुकीस योग्य झाला होता आणि तो गुंतवणुकीस योग्य होता शेअर बाजारवर गेला. पण आता तुम्ही म्हणत आहात की चीनची अर्थव्यवस्था कमकुवत राहील. हो. आणि 2 मुखवट्यांमागे लपलेली आहे. हो. ते 2 मुखवटे खूपच मनोरंजक होते. हो, पण ते 2 मुखवटे जसं मी म्हणालो ते AI आहेत. तर मला वाटतं की जर तुम्हाला चीनमध्ये काही घ्यायचं असेल तर ते तुम्ही AI साठी घेता.
AI वगळता चीनची देशांतर्गत अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत नाही. म्हणून AI हा एक मुखवटा आहे जो तुम्हाला माहीत आहे शेअर बाजाराला आधार देत आहे किंवा किमान तिथल्या अर्थव्यवस्थेच्या समस्या लपवत आहे. कारण नाहीतर कमाईची वाढ नकारात्मक आहे ते क्षेत्राच्या बाहेर. आणि दुसरा आहे निर्यातीचा राक्षस. चीनमध्ये ते सुरूच ते वाढवत आहे. हो म्हणजे आकडेवारी. हो, त्यामुळे आकडेवारी वाढत आहे. पण तुम्हाला माहिती आहे, मला वाटतं की याच कारणामुळे एक मोठा जागतिक विरोध होईल. आता तुम्ही म्हणत आहात की जो विरोध होईल तो चीनी डम्पिंगमुळे देखील होईल. निर्यात वाढत आहे मुख्यतः कारण ते फक्त किमती कमी करत आहेत. 20%. होय, त्यांना ते कसं परवडत आहे ते अजूनही. मला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे च्या बाबतीत म्हणूनच मी म्हणतोय मला वाटतं की लक्ष याकडे खूप जास्त वळेल. कारण उर्वरित जग ही वेदना किती सहन करू शकणार आहे. आणि तुमचा 7वा मुद्दा होता की व्हेनेझुएला ट्रम्पेला घडण्यापूर्वीच दक्षिण अमेरिका तुम्ही म्हणालात वळण घेईल, अधिकाधिक उजव्या विचारसरणीकडे वळत राहील. हो, ही फक्त एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. लॅटिन अमेरिकेत एक सत्ताविरोधी लाट पसरत आहे. तिथं पूर्वी म्हणजे सर्वत्र डाव्या विचारसरणीच्या सरकारांचं राज्य होतं. आर्थिक कामगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार समस्याग्रस्त होते. आणि म्हणून आता ते दुसऱ्या दिशेने वळत आहे. पण पाहण्यासारखी मोठी निवडणूक जी ठरवेल की हा ट्रेंड खरोखरच चालतो की नाही ती कदाचित ब्राझीलची असेल. ब्राझील या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये. तुमचा 8वा मुद्दा खूपच मनोरंजक होता कारण नियमन अर्थव्यवस्थेला हानी पोचवते या अचानक झालेल्या जाणीवेमुळे. तर विनियमीकरणाचा जोर केवळ पश्चिमेतच नव्हे तर उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही, ज्यात भारतही असू शकतो, सुरू राहील. हो, मला वाटतं की तुम्हाला माहिती आहे हा आता अनेक देशांमध्ये एक परवलीचा शब्द बनला आहे की त्यांना हे बघायचं आहे की सरकारचा खरोखर तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनावर किती नकारात्मक परिणाम होत आहे. आणि मला वाटतं की विनियमीकरणाची ही गती, ज्या प्रकारे लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय खूप जास्त नियमांमुळे त्रास सहन करतायत त्यामुळे जोर पकडू शकते. आणि मग त्या प्रकारचा द्वेष, इमिग्रेशन, इमिग्रंट विरोधी, आणि या सर्व पाश्चात्य देशामधील इमिग्रेशन कमी होत आहे आणि आणखी वेगाने कमी होत राहील. हो, कारण मला वाटतं की यावर आता मागे फिरता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे, कारण मला वाटतं ते खूप जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे म्हणजे या आघाडीवर आता खूप कटुता निर्माण झाली आहे. म्हणून मला वाटतं की तो ट्रेंड अधिक वेगवान होईल. कारण प्रत्येक वेळी जेव्हा एखादी नकारात्मक घटना घडते, तुमच्या लक्षात आलं असेल तर ज्या क्षणी ती कोणत्याही इमिग्रंटमुळे घडते तेव्हा ती खूप जास्त घडली तर त्यापेक्षा खूप जास्त प्रवर्धित केली जाते. तर हा संपूर्ण वांशिक मुद्दा आता फक्त एक मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. हो, आणि ते पाश्चात्य देशांमध्ये. आणि हे राजकारण्यांच्या फायद्याचं ठरत आहे आणि ते पुढे चालू ठेवणार आहेत. ते त्याचा गैरफायदा घेतात. हो, बरोबर. आणि मग तुमचा शेवटचा मुद्दा जो तुम्हाला आवडतो आणि मला वाटतं की तो पूर्णपणे पक्षपाती आहे, पण सुदैवाने डेटा तुमच्याशी सहमत आहे. संपूर्ण पश्चिमेत अल्कोहोल सेवनाने उच्चांक गाठला आहे आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अल्कोहोलचा वापर कमी झाला आहे. फक्त भारतात वाईट बातमी ही आहे की ते अजूनही वाढत आहे. हो, पण सर्वसाधारणपणे हा ट्रेंड कमी होत आहे आणि मी पाहतो की याला गती मिळत आहे. मुख्यत्वे त्याच्या आरोग्यावरील परिणामांविषयीच्या अधिक जागरूकतेमुळे. त्यातील काही भाग गांजाच्या सेवनामुळे कमी होत आहे, पण मला वाटतं की हा मुख्य ट्रेंड आहे. आणि म्हणून बरोबर, अल्कोहोल सेवन. आणि ते भारतात का वाढत आहे? मला वाटतं की कदाचित ही वस्तुस्थिती आहे की तुम्हाला माहिती आहे त्यातला काही भाग फक्त औपचारिकीकरण आहे. तुम्हाला माहिती आहे ज्यामध्ये अल्कोहोलच्या इतर प्रकारांची नोंद केली गेली नव्हती, पण साधारणपणे कदाचित तिथे आणि तसेच बद्दलची जागरूकता खूपच कमी आहे कदाचित आरोग्यावरील परिणाम. कारण सिगरेटच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला माहिती आहे आपण जागतिक प्रवाहाच्या एक प्रकारे विरुद्ध जात आहोत. म्हणून मला वाटतं की इथे जागरूकता ही एक थोडीशी समस्या आहे आणि त्यातला काही भाग औपचारिकीकरण विरुद्ध अनौपचारिक सेवन आहे. बरं ऋषील, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी खरंच खूप काही शिकलो आणि हे तुमच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे. खरंच माफ करा, मी दरवर्षी असं म्हणतो का, पण ते अधिकाधिक चांगलं होत जातं आणि ते आकर्षक आहे. तुमची निरीक्षणं, सर्व डेटा आणि ठोस संशोधनावर आधारित, या सर्वांबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पण हे करायला नेहमीच आनंद वाटतो. धन्यवाद. छान, ते छान माहितीपूर्ण होतं आणि मी खूप काही शिकलो. मला वाटतं सगळे शिकले असतील. धन्यवाद. धन्यवाद.